कुंडलिनी जागृत नंतरचा फरक जो झाला येस, हार्ट अटॅकचा व्यक्ती आहे. हा आज माझं हार्ट फंक्शनिंग इतकं सुंदर करते. हे जेव्हा बर्निंग सेन्सेशन होती ना सागर, त्यावेळेला ऍक्च्युली समजायचं की आपल्याला काहीतरी आपल्याला जाणीव होते आणि तुमचे अडलेली कामं होणं सुरू होतं. ओके. तुम्ही स्टक आहात कुठल्या तरी गोष्टींमध्ये आणि ते इझिली व्हायला लागतं. म्हणजे मूलाधार ऍक्टिव्हेट जरी झालं Yes. आपली अडकलेली कामं सुरळीत होतात. आरामात इझिली Okay. मूलाधारच तुम्हाला भरपूर काही देऊन जाऊ शकतो. अच्छा. म्हणजे ज्या गुरूंच्या प्रॅक्टिसेस मधले 3 गुण, सप्तगुण, रजसगुण, तमसगुण. तमसगुण असेल तर तो तुम्हाला 100% तुम्हाला त्या गोष्टींची डिमांड करेल, एवढं लक्षात ठेवा. अच्छा. रजसगुण ऑलवेज तो शो ऑफ करेल प्रत्येक गोष्टींमध्ये. Okay. तो राजासारखा तो स्वतःला बिहेव करायचा प्रयत्न करेल. सद्गुण असणारे जे गुरु असतात ते अशा सगळ्या गोष्टींमध्ये पळत नाही, कारण ते ईश्वरीय तत्व त्यांच्यामध्ये असतात. त्यामुळे सद्गुण असणारे जे गुरु आहेत ते कधीच तुमच्याकडनं त्या गोष्टी डिमांड करत नाही. दत्तमाला मंत्र एक गूढ रहस्य आहे. दत्तमाला मंत्र ही एक सत्ता आहे. म्हणजे दत्तमाला मंत्र हा ब्रह्मा आणि विष्णूमधला एक संवाद आहे. तो असा संवाद आहे की त्या संवादाचा एक उत्तराधिकारी असतो. 16 पेटल्समध्ये 16 नाणे असतात, अच्छा. ज्या इथे कनेक्ट असतात या पोर्शन. ऊर्जेने आपल्याला त्याला स्वच्छ करत करत ती वर आहे. कुंडलिनी घाण कधी मिळणार नाही वर या साईडला. शिव आणि शक्तींचं मिलन आहे या सहस्त्रार चक्रात. हे शिव आणि शक्तीचं जेव्हा मिलन होत असतं तेव्हा या पद्धतीची प्रोसेस ही सुरू होते. पण ही प्रोसेस सुरू होत असताना ही जेव्हा म्हणजे साधना करताना सुद्धा तो साधक इतका त्रास सहन करतो की या ठिकाणी त्याला राहावं लागतं कम्प्लिटली. जेव्हा जॉल ऑफ होतो तेव्हा ती पूर्णपणे जी सलाईव आहे ती इथे पूर्ण जमा होते. आता तुम्ही त्याला गिरता नाही, तुम्हाला ते पकडून ठेवायचं. ते तुम्ही जर आतमध्ये जर गेलात तर मग तुमची ती साधना डिस्टर्ब होईल. तुम्हाला पकडून ठेवायचं. पण तुमची प्रमोशन होणं हा तुमचा मुक्तीचा प्रवास आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आपल्यासोबत आज जे गेस्ट आहेत त्यांना तुम्ही आधीपासून ओळखता. त्यांचं नाव आहे किरण उरकुटे दादा. नमस्कार दादा. नमस्कार सागर, कसा आहेस? मस्त, एकदम मजेत. तुम्ही कसे आहात? मी खूप सुंदर आणि खूप छान आहे आणि तुला सर्वप्रथम अभिनंदन की तुझं यूट्यूब चॅनल ज्या पद्धतीने ग्रो केलेलं आहे आणि Thank सर्व रसिक मायबापांचं खूप सुद्धा मनापासून आभार मानतोय की सागरला तुम्ही इतकं सुंदर प्रेम दिलेलं आहात. तुम्ही ज्याप्रमाणे 6 महिना अगोदर जी गोष्ट सांगितली होती ती झाली. तुम्ही प्रेडिक्ट आधीच केलं होतं ती गोष्ट. दादा, मला हे विचारायचं आहे की आता इतके महिने झाले, 4-5 महिने, आणि लोकांचे प्रचंड कॉल्स आहेत मला, मेसेजेस आहेत, आणि त्याच्यामध्ये ना ते खूप खुश आहेत. जेव्हापासून तुम्ही त्यांना उपाय दिलेत, त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या समस्या होत्या त्या दूर झाल्यात. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे वेबिनार सुरू केलात, त्या वेबिनारला जॉईन केल्यानंतर पण लोकांच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी होत आहेत. तर आजच्या पॉडकास्टमध्ये ना जरा त्याच गोष्टी आपण कंटिन्यू करू. आपला सर्वात आधी जो पॉडकास्ट झाला होता त्यामध्ये तुम्ही दत्तमाला मंत्र, जसं तो मंत्र जो आहे तुम्ही ॲक्टिवेट केला आहे, त्याच्यामुळे इतके छान रिस्पॉन्स आहे म्हणजे त्या पॉडकास्टनंतर, स्पेशली दत्तमाला मंत्रावर. आणि लोकांना खूप आवड आहे. म्हणजे लोक रोज सकाळी प्ले करतात आपला पॉडकास्ट, फक्त ते स्टार्टिंगचं दत्तमाला मंत्र ऐकण्यासाठी. तर प्लीज आज तुम्ही अजून एकदा त्यांना तुम्ही तो मंत्र ऐकवा ओके. तुमच्या आवाजामध्ये. दत्तगुरूंना आणि दत्तगुरूंच्या सकारात्मक गणांना मी आवाहन करतोय आणि दत्तगुरूंची ऊर्जा मी इथे आवाहन करतो. हे दत्तमाला मंत्र जो बोलण्याचा प्रयत्न करतोय तर याची ऊर्जा आपल्याला सर्वांना लाभो हेच मी प्रार्थनेमध्ये मी नमूद करतोय आणि आपण दत्तमाला मंत्र घेऊया. नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्रे संतुष्टाय महाभयनिवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानन्दात्मने बालोन्मत्तपिशाचवेशाय महायोगिने अवधूताय अनसूयानन्दवर्धनाय अत्रिपुत्राय भवबन्धविमोचनाय असाध्यसाधनाय व्रें सर्वविभूतिदाय क्रों असाध्यकर्षणाय
वाक्प्रदाय क्लीं जगत्वशीकरणाय स्वाहा सर्वमनक्षोभणाय श्रीं महासंपत्प्रदाय ग्लौं भूमण्डलाधिपत्यप्रदाय द्रां चिरञ्जीविने वशीकरु वौषट आकर्षय हुम विद्वेषय फट उच्चाटे ठ स्तंभय खेम मारे नमः संपन्ने स्वाहा पोषे परमंत्र पर्यंत्र परतंत्राणि छिंदि ग्रह निवारे व्याधिन विनाशे दुःखं हर दारिद्र्यं विद्रावय देहं पोषे चित्तं तोषे सर्वमन्त्रस्वरूपाय सर्वयन्त्रस्वरूपाय सर्वतन्त्रस्वरूपाय सर्वपल्लवस्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा. श्री गुरुदेव दत्त. खूप बरं वाटलं आणि मेन म्हणजे आपल्या ह्या घरची एनर्जी पण पॉझिटिव्ह झाली. मलाही जाणवते सागर आज. सर्वप्रथम मी माझे सूक्ष्मरूप गुरु परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेमेस्वामी महाराज थोरले महाराज यांना मी विनम्र अभिवादन करतोय. तसंच दत्तगुरूंना आवाहन करतोय की जो आजचा काही पॉडकास्ट आहे जो महाराजांनी हा आयोजित केलेला असेल तर हा एक माध्यम घेऊन, कारण की कर्ता करविता दत्त असतात, मी तर फक्त एक निमित्त आहे, तर या निमित्ताला घेऊन आपण जे काही हा संवाद करणार आहोत तो आपल्या या संवादांचा लाभ जो आहे तो प्रत्येक आपल्या दत्तभक्तांना मिळत हीच मी सद्गुरू चरणी प्रार्थना करतोय. सागर, जसं तू म्हणाला होतास की जितके काही अनुभव आलेले आहेत किंवा ज्या लोकांना ते फायदे झालेले आहेत, तर त्याचा एक शॉर्टली तुम्हाला मी काही अनुभवातनं काही गोष्टी सांगतोय की गुरुचं जेव्हा तत्व जे शरीरामध्ये असतं, आता गुरुतत्व समजणं आवश्यक असतं. आपण बऱ्याचदा गोष्टींबद्दल बोललेलो आहे की जेव्हा गुरूंची कृपा जेव्हा एखाद्या साधकावरती होते, कारण की हा साधक बनण्याचा प्रवास आहे, साधक बनलेलो नाही आहे पण साधक बनण्याचा प्रवास आहे. मग साधक बनण्याचा हा जो प्रवास आहे, जेव्हा दत्तात्रय महाराजांची लक्ष त्या साधकांवरती जेव्हा जाते किंवा त्या याच्यावरती जाते तेव्हा ते गुरुचं जे तत्व आहे ते चुंबकासारखं कार्य करतं. आपण चुंबक बघतो ना, तर त्या चुंबकाला कसं असतं ना, एक आकर्षणाचा सिद्धांत असतो. म्हणजे याचा अर्थ कसा आहे, ज्या शरीरामध्ये ज्या चक्रांची जी जडणघडण जी आहे, म्हणजे शरीर जे हात जर मी समजा देह घेऊन जर बसलेलो आहे तर याची निवड जर समजा दत्तगुरूंनी जर केली असेल तर ते चुंबकीय तत्वानुसार ते कार्य करतं. आणि हे चुंबकीय तत्व जर गुरूंचं आहे, जेव्हा ते हे कार्य करतं तर एखादा व्यक्ती त्या चुंबकाच्या माध्यमातून त्या याच्यातनं त्या चुंबकीय याच्यातनं ते काय होतं की एकमेकांना आकर्षित करण्याचं तो एक कार्य करतं. हे गुरूंचं कार्य आहे. शेवटी निमित्त आपण आहोत आणि गुरूंचं कार्य आपल्याला जर समजायला पोहोचायचं असेल तर त्याचा फायदा निश्चितच होणार याच्यामध्ये. तर त्यामुळे जितक्या लोकांनी वैयक्तिक असो कोणी किंवा कोणी आध्यात्मिक चर्चा करायला असो किंवा इतकं लहान वय असताना सुद्धा किंवा अनुभव कमी असताना सुद्धा दांडगा अनुभव असताना की वयाची ज्यांनी 75वी किंवा 80 वर्ष त्यांचं वय झालेलं आहे त्याही लोकांनी कॉल्स केलेले आहेत. देश विदेशातनं कॉल्स येतात. आता त्या लोक जेव्हा कॉल्स करतात तेव्हा मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की माझी साधना इतकी डेव्हलप काय केलेलं आहे दत्तगुरूंनी, हे तत्व समजणं जरा खूप म्हणजे आवश्यक पण आहे आपल्याला या बाबतीमध्ये. पण तुला एक सिंपल सांगतो की असं काही अननोन एक ऊर्जा आपल्या शरीराच्या अवतीभोवती असते आणि त्या चुंबकासारखं कार्य करतं, तेव्हा समजायचं की दत्तगुरूंची ऊर्जा आपल्यासोबत नेहमी ते कार्य करतं. आणि ती जेव्हा चांगले समर्पित होऊन ते सागर जेव्हा आपण करतो कुठल्याही कार्याला, तेव्हा ती चुंबकीय जी ऊर्जा आहे ती आपण दुसऱ्या व्यक्तींना आपण ती ट्रान्सफर करून आपलं जे गुरुतत्व आहे ते समोरच्या व्यक्तीला आपल्याला त्या गोष्टींचा फायदा आपण पोहोचवू शकतो, असं आपण म्हणू शकतो सागर या बाबतीमध्ये. आता जितके वेबिनार्स महाराजांनी घडवून आणलेले आहेत, आम्ही दर गुरुवारला दत्तपुराणाच्या संदर्भात आमचे विवेचन असतात, तत्वविवेचन असतात. आणि दत्तपुराण थोरले स्वामी महाराजांनी ब्रह्मवर्तला लिहिलेलं आहे. ते 3500 मंत्रांचे श्लोक आहेत, संस्कृतमधले श्लोक्स आहेत. पण ते समजून सांगताना मी जनरली गुरुवारचा दिवस निवडला, कारण की तो दत्तात्रय महाराजांचा दिवस आहे आणि शेवटी माझ्या गुरूंचं कार्य जर मला पुढे घेऊन जायचं असेल तर दत्तपुराणासारखी मेजवानी नाही. आणि दत्तपुराण समजलं ज्या व्यक्तींना तेव्हा दत्त समजतील. आम्हाला महाराजांनी सांगितलेलं एक कॉन्सेप्ट आहे या बाबतीमधला की तुम्हाला समजायचं असेल तर तू दत्तपुराणाचे पारायण कर. गुरुचरित्र तर मी केलेलं आहे, दत्त महात्म्य केलेलं आहे, पण दत्त पुराण समजून जर घेत असेल तर दत्तपुराणाची प्रत्येक श्लोक आणि श्लोक मला कळला पाहिजे, त्याचा अर्थ कळला पाहिजे, त्याच्यातला मतितार्थ कडून मला साधना कशा डेव्हलप करायच्या आहेत ह्या मला कळता आल्या पाहिजेत. कारण की जे साधक वेबिनारसाठी ज्या पद्धतीने येतात त्यांचे जे प्रश्न घेऊन येतात ते मग ऊर्जेच्या संदर्भातले असतील
किंवा वैयक्तिक असतील किंवा मग कुठल्या त्यांच्या आध्यात्मिक दृष्टिकोनातला त्यांचा जो निवड झालेली आहे किंवा नाही हे फाइंडिंग्स करणं असतील, या संदर्भातलं पूर्ण विवेचन आम्ही घेत असतो आणि त्याच्या माध्यमातून बरेच सारे असे साधक आहेत जे देश विदेशातून सुद्धा त्या दिवशीला जॉईन करतात अच्छा. आणि मग ते जेव्हा ते अनुभव जेव्हा समोर सांगतात मग त्या वाणीचा जो महाराजांनी जो केलेला उपयोग आहे तो कुठे ना कुठे त्यांना तो व्हायला लागतो आणि ते मार्गदर्शक तत्व जे असतं ते गुरूंचं असतं. त्याच्यामुळे ते गुरूंचं तत्व जेव्हा ते ॲक्सेप्ट करतात आणि मग ॲक्सेप्ट केल्यानंतर त्याच्यात कुठली शंका नसते आणि ते ॲटोमॅटिकली मग त्यांना त्यांच्या जर्नीवरती बरोबर ते नेऊन सोडले जातात. ओके ओके. असे काही प्रसंग येतात सागर याच्या बाबतीमध्ये, हे मी सांगायला विसरणार नाही इथे नक्की. दादा, जसं आता तुम्ही म्हणालात की महाराज तुम्हाला ते उत्तर देतात, म्हणजे जेव्हा तुम्ही साधनेला बसता तर त्यावेळी महाराज उत्तर देतात, तर ते महाराज कशा प्रकारे उत्तर देतात? मी आधी पण याच्या आधी तुम्हाला सांगितलेलं आहे की साधना, साधक आणि साधन हे सिद्ध झाल्यावरतीच ह्या गोष्टी होऊ शकतात. ओके. त्याच्यात मी तुम्हाला पहिली स्टेप खूप वारंवार सांगत आहे की तुमची कुंडलिनी एनर्जी जी आहे ही कुंडलिनी एनर्जी चक्रांच्या माध्यमातून जेव्हा ती बरोबर त्या लेवलला पोहोचते तेव्हा तुम्हाला शून्यत्व प्राप्त होण्याचा एक संधी प्राप्त होते आणि ती शून्य अवस्था म्हणजे काय असते की त्याच्यामध्ये कुठलेही विचार नसतात, शिवतत्व पूर्णपणे जागृत होतं आणि शक्ती त्याच्यामध्ये काय करतात त्या ब्रह्मानंदामध्ये जाऊन एकरूप होतात आणि हे एकरूप जेव्हा होतात तेव्हा त्या गोष्टीला जेव्हा शून्यत्व प्राप्त होते, म्हणजे माझा मंत्र चालत नाही किंवा मला एक अशी एक जाणीव आहे की मला एक ट्रायंग्युलर प्रिझम तयार करून दिलेला आहे 6 डायमेन्शन्सनी याच्यामध्ये, तर ते एक फॉर्मेशन्स आहेत सागर. अच्छा. आणि याच्यानंतर जी शून्य अवस्था प्राप्त होईल तुमच्या साधनेत तेव्हा जे संकेत येतील ते ग्राह्य पकडल्या जातात, ते ऑथेंटिक असतात. ओके. बोलतात म्हणजे दत्तगुरू, मी तुम्हाला सिंपल सांगेल की तो कुठला आवाजातनी बोलत नाहीत, बरोबर. तो एक अंधारात असलेला एक असा एक प्रकाश आहे की त्या प्रकाशामधला तो एक थॉट जो क्रिएट होतो ना तो खरा असतो आणि तो दत्तगुरूंचा आवाज असतो असं मी तुम्हाला सांगेल. आणि हे शून्य अवस्था प्राप्त होण्यासाठीच तुमची साधना तितकी सिद्ध व्हावी लागेल. तुमची प्रत्येक पकड त्या पृथ्वी तत्वावरती असेल किंवा जलतत्व असेल, अग्नितत्व असेल, तुमचं वायुतत्व असेल आणि आकाश तत्व, या तत्वाला बॅलन्स करून मी निसर्गाशी एकरूप होणं आणि निसर्गाचे जे 5 तत्व आहेत ते 5 तत्व आणि या देहातले जे 5 तत्व आहेत याचं जेव्हा एकरूप होतं ना तेव्हा तो व्यक्ती एकरूप होतो आणि तो जेव्हा एकरूप होतो तेव्हाच तो समाधीला प्राप्त होऊ शकतो, तेव्हा तो समाधीच्या अवस्थेत जाऊ शकतो आणि ते समाधी अवस्थेत जेव्हा प्राप्त होईल तिथून आलेले जे संकेत असतील आणि मग जे भक्तगण जे असतील किंवा जे कुठले ज्या लोकांना काही असतात, काही प्रॉब्लेम्स असतात किंवा काय असतात, तिथे सागर त्या दत्तगुरूंकडून जर समजा ते संकेत जर मिळालेत, ठीक आहे, तरच मी त्यांना सांगू शकतो, अदरवाईज सांगू शकत नाही या बाबतीमध्ये. म्हणजे याचा अर्थ तुमचाही तितकंच पुण्य आणि तुमचं तितकंच भाग्य असणं आवश्यक असेल की जितकं याचं असेल. कारण की महाराजांना हे विचारत नाही की मला हे दाखवा, मला याचा प्रॉब्लेम तुम्हाला सॉर्ट आउट करायचा आहे, हे रॉंग प्रॅक्टिस आहे. ही स्वार्थीपणाची जर आपण जर एक ओढ असेल तर महाराज मला काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत मला हे जाणून घ्यायचं असतं. तर ते जर समजा असेल ना सागर, तर मग आपण ती मदत जी असेल जी महाराज मला करत आहेत मग ती मदत आपण दुसऱ्यांना आपण ती देऊ शकतो या बाबतीमध्ये. त्यामुळे मी कुठलीही साधना करत नाही, ती ऊर्जा जी करून घेत असते साधना, त्याच्यात मला काय हवं हे नको आहे, मला काय द्यायचं आहे हे निसर्गाने ठरवलेलं असेल तर ते मला घ्यायचं आहे आणि ते घेऊन मग आपल्याला त्या गोष्टींना ट्रान्सफर करायचं आहे. तर असं जर असेल तर आणि याच्यात ज्यांचं ॲक्च्युली प्युअरली जे लोक ज्या याच्यामध्ये आहेत मग त्यांना अतिशय फायदा होतो आणि तो क्षणात होतो. म्हणजे 1 सेकंद 10 सेकंदात त्यांना ती हिलिंग प्रॉपरली शिफ्ट होते, ट्रान्सफर होते. कारण की मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं हिलिंगची प्रोसेस जी असते की जेव्हा व्यक्ती समाधी अवस्थेत प्राप्त होतो तेव्हा या पूर्ण हा जो स्कलचा जो पार्ट आहे इथे सहस्त्रार चक्र आहे आणि या सहस्रार चक्राच्या जवळपास 2.5 ते 3 सेंटीमीटरवरून मेंदूच्या तरंग लहरी उठतात. म्हणजे जवळपास तरंग लहरी जेव्हा उठतात तेव्हा त्या तरंग लहरी 1 सेकंदामध्ये त्या पोहोचतात वातावरणामध्ये आणि त्या व्यक्तींवरती तो तरंग लहरीने काय करतो, तो त्याला प्रॉपर वेळी त्याला हील करू शकतो किंवा त्या तरंग लहरीचा आशीर्वाद त्याला तो जाऊ शकतो त्याच्यावरती. आता ती या शरीरातली एकवटलेली जी ऊर्जा असेल, म्हणून मी तुम्हाला सांगतो की तो जो प्रवास आहे तो एक्सेप्शनल आहे आणि तो प्रत्येकाला मिळत नाही. मग तुमची निवड त्यासाठी जर झाली असेल, पण तेही करताना मी तुम्हाला हे सांगतो की हील त्या पद्धतीने करता येतं. अच्छा. या मेंदूतील त्या तरंगलहरी जेव्हा उठतील, त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सला जेव्हा ते पास ऑन करतील तिथे फास्टली, मग तो व्यक्ती कुठेही देश विदेशात कुठेतरी बसलेला असेल तरी त्या लगेच त्या तत्वाला तो ॲटलिस्ट काय करतो, हे करतो. जसं रेडिओ फ्रिक्वेन्सी असतात, आज आपण इथे बसलेलो आहे आणि लगेच तिथे कुठल्याही चॅनल्सला आपण एकदम पिक्चर्स बघू शकतो, याचा अर्थ तोच आहे. सिम्पल आहे, ठीक आहे. म्हणजे ह्या मेंदूतील जेवढ्या म्हणजे अल्फा वेव्ज असतील, बीटा वेव्ज असतील, थीटा वेव्ज असतील, गॅमा वेव्ज असतील,
ह्या ज्या काही पद्धती सायन्सने सांगितलेल्या आहेत त्या तरंग ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये असतात, पण नॉर्मली व्यक्तींना त्या जाणवत नाहीत. करेक्ट. पण जे व्यक्ती या साधनेत असतील त्यांना ह्या जाणवतात, आणि ते जेव्हा जाणवतील तेव्हा त्याची परमिशन जर असेल तर त्या व्यक्तीला आपण ते प्रॉपरली हील करू शकतो. मग तुम्हाला ते गुरूंचा आशीर्वाद म्हणून ते तुम्हाला त्या गोष्टी ॲक्सेप्ट होतात आणि अच्छा. लगेच तुम्ही त्या बाबतीमध्ये होतात. अशी उदाहरणं भरपूर असतात आणि ते येतही आहेत. बरेच सारे लोकांना आता माहिती आहे की लेटेस्ट ट्रेंडिंग टॉपिक्स पण काही ठिकाणी चालू आहेत. खास करून पुण्यातलं एक प्रकरण तुम्हाला माहिती आहे की ज्या पुण्यातल्या एका प्रकरणामध्ये एका व्यक्तीची फसवणूक झालेली आहे. समजा करोडोनी त्यांना लुटण्यात आलेलं आहे किंवा जे काय असतात. तर ह्या कशा आहेत ना की तुम्ही जर अंधश्रद्धेच्या आहारी जर पडाल तर तुम्हाला कुठे ना कुठे त्या गोष्टी तुम्हाला तशा फेडाव्या पण लागतात, राईट? कारण की तुम्ही श्रद्धा बाळगा एखाद्या गोष्टीवरती, पण श्रद्धेला बाळगताना तुमचं एक चेतन जे आहे, जे आपण म्हणतो आपण कुठेतरी कॉन्शियस राहून त्या गोष्टी कराव्या लागतात. आता अशाच बाबतीमध्ये मला एक कॉल होता, जो कॉल ॲक्च्युली अशाच प्रॅक्टिसमधल्या असलेली एक व्यक्ती, जी व्यक्ती फायदा घेत आहे ज्या लेवलला. आपण मागचा जो पॉडकास्ट केलेला होता तेव्हा मी तुम्हाला गुरूंचा शक्तिपात मी बद्दल काही सांगितलेलं होतं, राईट? बरोबर. पण तुम्ही त्या मार्गावर असताना एखाद्या गुरुला पैशांची आवश्यकता का पडते? नंबर 1. बरोबर. तुमच्याकडनं तो आर्थिकदृष्ट्या प्रत्येक गोष्टींची तो मागणी का करतो? किंवा तुमच्याकडे त्याला स्वार्थ काय आहे कुठल्या गोष्टी? जर गुरु असेल तर त्यांना कुठल्या गोष्टीचा स्वार्थ नसतो, तो निस्वार्थ सेवा करतो, म्हणून त्याची गुरुपदी ती निवड होते. ही जर समजा तामसिक पद्धतीने झालेली असेल, तमस गुण असतो त्यांच्यामध्ये. म्हणजे ज्या गुरूंच्या याच्यामधले ज्या प्रॅक्टिसेसमधले 3 गुण आहेत, सत्वगुण, रजसगुण, तमसगुण. ओके. तमसगुण असेल तर तो तुम्हाला 100% तुम्हाला त्या गोष्टींची डिमांड करेल, एवढं लक्षात ठेवा. अच्छा. कारण की त्याला त्या पद्धतीने त्या क्रिया करायच्या असतात, त्याला त्या पद्धतीची त्याची स्वतःची ती आयडेंटिटी असते. रजसगुण ऑलवेज तो शो ऑफ करेल प्रत्येक गोष्टींमध्ये. तो राजासारखा तो स्वतःला बिहेव करायचा प्रयत्न करेल. प्रत्येक ठिकाणी त्याला ऐश्वर्य आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तो स्वतःला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे ही हॅज इच अँड एव्हरीथिंग. लक्झरियस लाईफपासून सगळ्या गोष्टी तो पूर्ण उपभोगेल त्याच्यामध्ये. सद्गुण असणारे जे गुरु असतात ते अशा सगळ्या गोष्टींमध्ये पडत नाही, कारण ते ईश्वरीय तत्व त्यांच्यामध्ये असतात. त्यामुळे सद्गुण असणारे जे गुरु आहेत हे कधीच तुमच्याकडनं त्या गोष्टी डिमांड करत नाही. तुमच्या त्या ज्ञानाचं जर समजा तुम्हाला प्रॉपर गिव्ह अँड टेक जर करायचं असेल तर ते तुम्हाला करू शकतात त्या गोष्टींनी. आता जसं वेबिनार म्हणाल, कोणी म्हटलं मग तुम्ही काय करताय, राईट? पण ते वेबिनार हे माझ्यासाठी मी दत्त समर्पित असल्याने, कारण मी आता जॉबवरती नाही, दत्त समर्पित झालेलो आहे, तेही गुरुंकडनं आदेश आहे पूर्णपणे फुल फ्लेज व्हायचा. तर अशा केसमध्ये एक केस अशी होती सागर, की त्या केसमध्ये एका गुरुस्थानी असलेल्या एका व्यक्तीने करोडो रुपयाचा पुन्हा चुना लावण्याचा एक केस स्टडी आहे माझ्याकडे, की ज्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने इन्फ्लुएन्स जे म्हणतो आपण, एखाद्या व्यक्तीबद्दल इन्फ्लुएन्स होणं किंवा काय होणं, तर इट इज व्हेरी रॉंग प्रॅक्टिस. हा पॉडकास्ट तुझा जेव्हा ऐकण्यात आला, त्या व्यक्तीकडनं जेव्हा कॉल करण्यात आला, तेव्हा त्यांना मी जेव्हा फाइंडिंग्स केलं की दत्तगुरूंकडून येणारी फिल्ट्रेशन कॉल्स असतात. म्हणजे मला कोणी डायरेक्टली कॉल करतील जरी समजा, तरी कॉल उचलायचा की नाही उचलायचा ही माझं नाडीचा जो पॅटर्न आहे, म्हणजे श्वास जो मी घेतो त्याच्यावर ते डिसाइडेड असतं. हे सुद्धा महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि ज्यांच्या मार्फत ह्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत त्या ज्ञानाने मला इतकं सुंदर अनुभव आलेले आहेत. कुठला नंबर आहे, तो कुठला स्वार्थ आहे आणि कुठल्या स्वार्थासाठी हा कॉल करतो हे सगळं रिंगवरून समजतं. तर त्याच्यामुळे मी या फंद्यात पडत नाही. त्यामुळे सिलेक्टेड कॉल्सच उचलल्या जातात. म्हणजे लोकांचं म्हणणं असेल की कॉल उचलत नाही उचलत. यासाठी नाही उचलत कारण की ती जी श्वासांचा जो पॅटर्न आहे, तो ब्रीदिंग पॅटर्न हा नेचर सांगतो आपल्याला की हा कॉल प्रॉब्लेमॅटिक आहे की हा कॉल सिस्टमॅटिक आहे, की हा कॉल घ्यायचा की नाही घ्यायचा. ओके. कारण की ते एक शास्त्र आहे, ते शास्त्र प्रत्येकांना कळणार नाही आणि त्या शास्त्राचं नाव घेणं बरं नाही, पण ते लुप्त झालेलं शास्त्र आहे जे श्वासांचं शास्त्र आहे. तर त्याच्यावर मला जो कॉल आला त्यावेळेला कॉलला मला लक्षात आलं की काहीतरी मदतीची आवश्यकता आहे. रात्रीला 2:30चा कॉल होता आणि त्या कॉलमध्ये त्या संदर्भामधले डिस्कशन्स करताना मला व्हायब्रेशन्स जाणवायला लागले बॉडीमध्ये आणि समजायला लागलं की कुठेतरी फसवणूकची हा विषय आहे. पण फसवणूक करत असताना त्या व्यक्तीचं समर्पण आहे त्या व्यक्तीबद्दल आणि प्युअरली समर्पण आहे. पण समर्पण असताना अज्ञान आहे काही गोष्टींचं. त्यांनी समर्पण तर केलं पण अज्ञान वश केलेलं आहे. पण तुम्हाला कुठल्या तरी इच्छेच्या अंतर्गत ते समर्पण झालेलं होतं. सगळे फाइंडिंग्स केले आणि विदिन 2 or 3 days आय थिंक की दत्तगुरूंचा मला आदेश म्हणा किंवा संकेत म्हणा आणि त्या गोष्टींचा मला अनुभव प्राप्त झाला. साधनेमध्ये 0 अवस्था प्राप्त झाली आणि 0 अवस्था प्राप्त झाली त्यावेळेला लगेच ती गोष्टी मला लक्षात आल्यात की चेहरा समजता क्षणीच कुंडलिनीची ऊर्जा आपल्याला सांगते की ह्याचे फाइंडिंग्स काय आहेत किंवा काय आहे, किंवा मला त्याला आज्ञाचक्रावर ठेवायची गरज नाही. फेस ठेवल्यावरती लगेच त्या गोष्टी समजायला लागल्यात आणि तेव्हा समजल्यात. तेव्हा मला कळलं की इथे कुठे ना कुठे व्यक्ती जो आहे हा चुकीचा आहे, हा राईट नाही आहे. मग त्यावेळेला तुमचं कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य, की तुमची निवड जर समजा महाराजांनी जर केली असेल मग तुम्हाला हे सांगणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे, पण त्या डिसिप्लिन वेनी किंवा डिसिप्लिन मॅनरनी. म्हणून मी त्यांना साधना शिकवली
ओके. मी सक्षम जर महाराजांनी जर मला करायला जर घेतलं असेल तर मग मी त्यांना त्या वेबिनारमध्ये त्यांना जेव्हा इन्व्हॉल्व केलं, त्या वेबिनारमध्ये मी त्यांना जेव्हा त्या गायडन्स प्रोव्हाइड केलं, मग त्याच्यापासून एक एक बीजाक्षरापासून त्यांच्या बॉडीतले कुठले तत्व कसे आहेत, कुठल्या तत्वांनी त्यांची साधना कुठे डिस्टर्ब आहे, त्या सगळ्या प्री प्लॅन सांगण्यात आल्यात सागर. आणि कांट इमॅजिन की त्या व्यक्तीसोबत पूर्णपणे कम्प्लिटली डिस्कनेक्ट दत्तगुरूंनी केलं आणि तोडलं लिटरली कम्प्लिटली. म्हणजे विचार करू शकत नव्हतं एक व्यक्ती की दिवसभरात 10 ते 20 कॉल करतोय आणि होत नाही. तो डायरेक्टली डिटॅच म्हणण्यापेक्षा तो कम्प्लिटली टॉक्सिसिटी होती, ती टॉक्सिसिटी पटकन रिमूव्ह झाली. पण त्याच्यात ते चुंबकीय तत्व असलं जे गुरुचं तत्व आहे ते प्रॉपरली मिळालं. समोरच्या व्यक्तीने ॲक्सेप्ट केलं, त्या साधना डेव्हलप झाल्या, त्या साधना प्रॉपर बनल्यात आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा रिझल्ट त्यांना मिळाला आणि त्याच्यानंतर आज ते हॅपी आहेत त्या गोष्टींसाठी. कारण त्यांची सुद्धा एक जर्नी आहे पुढची आणि ती जर्नी समजलेली आहे. म्हणून दत्तगुरूंनी जी एक प्रवास सांगितलेला होता, मी तुम्हाला आधी पण सांगितलं, एक आत्म्याचा प्रवास आहे. तुम्ही जर जुना पॉडकास्ट बघितला असेल तर खूप वंडरफुल होता त्या स्टोरी. तर त्याच्यामध्ये एक खूप सुंदर एक जहाज आहे, त्या जहाजामध्ये एक व्यक्ती सध्याला आहे आणि त्या जहाजामध्ये असणारे जे आता ज्या रिकाम्या बोटीमधले जे साधक आहेत जे म्हणून बसतील, तर त्यांची सुद्धा वर्णी दत्तगुरू स्वतः लावतात, पण ते प्रॉपर वेनी फिल्ट्रेशन होऊन की तुम्ही कुठल्या ऐच्छिक कार्यासाठी ती साधना करत आहात. कारण की ते कार्य जिथपर्यंत कळणार नाही तिथपर्यंत हा देहसुद्धा तुम्हाला मदत करू शकत नाही या बाबतीमध्ये. आणि ते जेव्हा आम्हाला कळतं त्यावेळेला आम्हाला समजतं की ती साधना द्यायची अथवा नाही द्यायची आहे. अशा पद्धतीमध्ये एक व्यक्ती दुपारच्या वेळेला कॉल करते आणि दत्तमाला मंत्र जो तू प्ले करतोय ना तुझ्या व्हिडिओवरती, त्या व्हिडिओला जवळपास मला वाटतं जवळपास लाखभर लोकांनी बघितलेलं आहे. आणि महाराजांची कृपा बघ की त्या दत्तमाला मंत्राला किती सुंदर पद्धतीने महाराजांनी त्याला ऍक्टिव्हेट केलं आणि दत्तमाला मंत्र करताना इतके सुंदर त्याचे व्हायब्रेशन्स आहेत. एक गोष्ट मला ऍड करायची आहे. आपला तो जो पॉडकास्ट होता स्टार्टिंग, लोक काय करतायत ना, दत्तमाला मंत्रासाठीच स्टार्टिंग ते हे करतात. येस. हा, एक कमेंट अशी होती की ज्यावेळी त्यांनी हा पॉडकास्ट प्ले केला, जास्त व्हॉल्यूम करून त्यांनी हा पॉडकास्ट प्ले केला, त्यांच्या घरामध्ये एक लेडी होती, त्यांच्यामध्ये काय माहिती कुठून अशी एक एनर्जी आली, म्हणजे ती नेगेटिव्ह होती पॉझिटिव्ह होती ते नाही माहिती, पण ते थोडंसं म्हणजे वियर्ड वागायला लागले. आता ते ज्यांनी कॉमेंट केली होती त्यांनी तर असं सांगितलं की ती नेगेटिव्ह शक्ती होती जी अशी बिहेव करत होती. पण त्या जे दत्तमाला मंत्र म्हटलायत, आता तुम्ही जो मंत्र आहे तो ऍक्टिव्हेट केलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा तो मंत्र म्हटलात ना आणि जेव्हा ही लोक प्ले करतात आपले ऑडियन्स तो मंत्र, तेव्हा त्यांना ती ऊर्जा फील होते आणि बऱ्याच लोकांचे ना कॉमेंट्स आहेत. दत्तमाला मंत्र एक गूढ रहस्य आहे. दत्तमाला मंत्र ही एक सत्ता आहे आणि ही सत्ता प्रत्येकाकडे दत्तगुरू सोपवत नाहीत. नंबर 1 म्हणजे दत्तमाला मंत्र हा ब्रह्मा आणि विष्णूमधला एक संवाद आहे. तो असा संवाद आहे की त्या संवादाचा एक उत्तराधिकारी असतो. आता उत्तराधिकारी फक्त एकाला केला जातो, लक्षात ठेवा. ठीक आहे, तो वारंवार प्रत्येक ठिकाणी केला जात नाही. म्हणून तुम्हाला मी सांगितलं, या जन्मामध्ये राहून गेलेलं जे कार्य दत्तगुरूंच्या मार्फत जे करून घेण्यासाठी हा जन्म आहे. तो जो बॅलन्स होता दत्तमाला मंत्र, जो काही जन्मांमधल्या ज्या साधना होत्या, ज्या दत्तगुरूंच्या सानिध्यात झालेल्या साधना आहेत. कारण की मला कोणाला पटवून देण्याची गरज नाही, कारण की माझी ऊर्जा जी महाराजांनी जे मला दिलेली आहे ती मला चांगली ठाऊक आहे. माझ्या आजूबाजूला जे लोक वास्तव्यास असतात किंवा ते सानिध्यात येतात त्यांना ते ऊर्जा कळतं त्याच्यामध्ये. दत्तमाला मंत्र हा जेव्हा प्ले होतो ऑन एअर, याच्यामधलं फिजिक्स मला सांगतोय की जे एअर मॉलिक्युल्स असतात ज्या या साऊंडनी काय होतात की ते ट्रॅव्हल करतात. मी साऊंड आहे, तुम्ही विचार करा, हे जे 5 एलिमेंट्स आपण जे बोलतोय, पृथ्वी हे जे फॉर्म झालेली आहे, तर ही याची जर समजा तुम्ही एक स्टोरी बघितली आणि त्यात सायन्स जर ॲड केलं, ठीक आहे, जिओलॉजिकल जर आपण त्या गोष्टी बघितल्या, तर ब्रह्मांडाची निर्मिती साऊंडनीच झालेली आहे. साऊंड नंतर तुम्हाला काय येणार, मग साऊंड नंतर तुम्हाला जर समजा प्रत्येक गोष्टींच्या एक पॉईंट्स आहेत, कनेक्टिंग पॉईंट्स आहेत, पण पहिले साऊंड आहे. हा साऊंड आपल्या इथे बसला आहे ना, मग हा साऊंड, हा जो स्वर यंत्र जो आहे, या स्वर यंत्राने प्रत्येक उच्चारलेला शब्द हा जेव्हा त्याला कनेक्ट करतो, याचा अर्थ तो त्याच आघातावरती तितक्याच फ्रिक्वेन्सीने तो तितकाच प्रॉपरली तो बोलला गेलेला आहे. म्हणजे ऊर्जेला बरोबर कळलं की हा जर 432.2 हर्ट्झवरती जर समजा करायचं असेल तर त्याच फ्रिक्वेन्सीवरती करताना हे इंटरनल बॉडीतलं तत्व तेवढंच करतं, त्याच्यापेक्षा कमी नाही जास्त नाही. याचा अर्थ तुम्ही रेडिओवरती जेव्हा जाता, कुठलाही चॅनल लावाल तर तुम्ही त्याच कनेक्टिंगला तो तेवढाच फ्रिक्वेन्सीवरती तो झाला पाहिजे. इतकी साधना तुमची शिस्तबद्ध पाहिजे, इतके उच्चार तुमचे शिस्तबद्ध पाहिजेत,
हे जर तुमच्यामध्ये जर समजा जर करण्याची जर समजा खूप असेल तर ती सत्ता तुमच्याकडे सोपवण्यासाठी दत्तगुरू निवड करतात. पण दत्तगुरूंना हे सुद्धा ठाऊक असतं की तुम्ही ते कशाला करत आहात, कारण की ते तत्व आहे ना. म्हणजे करेक्ट. तुमचा जर्नी सगळ्यांना माहिती आहे. तर जो तुम्ही सांगत आहात हे व्हायब्रेशन्स त्यासाठी येतात कारण की त्यांचे जे साऊंडचे जे इयर बॉक्स आहेत, म्हणजे इयर साऊंड जो आहेत आतमधले जे कर्णपटल असतात, त्या कर्णपटलावरती जेव्हा तो दत्तमाला मंत्र पडतो तेव्हा हा जो सप्तदेह म्हणजे देहाचे 7 प्रकार आहेत, तर त्या सूक्ष्म देहावरती तो दत्तमाला मंत्राचे बीजाक्षर कम्प्लिटली आघात करतात. ओके. आणि त्यांच्या त्या सूक्ष्म देहांमधून काय होतात की त्या तरंग लहरी ज्या आहेत त्या उठायला लागतात, कारण की मॅग्नेट आहे, बॉडीमध्ये मॅग्नेट आहे. हो, म्हणून आपण हो. आज पृथ्वीवरती आहोत ना, चुंबकीय क्षेत्र आहे सगळीकडे, करेक्ट. बरोबर ना. मग हे चुंबकीय क्षेत्र त्या आवाजाच्या माध्यमातून काय करतं की त्याला अलर्ट करतं आणि व्हायब्रेट करायला. म्हणजे याचा अर्थ त्या मेरुदंडातला जो प्रवास आहे की जो म्हणजे ज्वालामुखीसारखा जो स्फोट झालेला होता, म्हणजे याचा अर्थ ते ज्वालामुखी सहन करण्याची ताकद दत्तगुरूंनी दिली होती या शरीराला, बरोबर ना. मग याच्या संदर्भातल्याच तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे की त्या व्यक्तीला जो अनुभव आलेला आहे ना, तो आवाजाच्या माध्यमातून आलेला. आणि हा आवाज जेव्हा सिद्ध होतो तेव्हा त्याला ती सिद्धत्व जेव्हा प्राप्त होतं, आवाजाला तो विशुद्धी चक्रच करू शकतो. अदरवाईज दुसरं कुठलंही चक्र करू शकत नाही. त्या चक्रामध्ये इतकी कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. तर याचा जर समजा आपण जर बॉडीमध्ये जर समजा आपण अभ्यास केला, म्हणजे काही ज्ञान दत्तगुरूंनी इंटरनली कनेक्ट करून दिलेलं आहे. आता जेवढे न्यूरो सायंटिस्ट असतील, ज्या ज्या लोकांची त्यांच्यावरती रिसर्च झालेले असतील, ज्यांचे कुंडलिनीचे पेपर्स आहेत पब्लिश केलेले इंटरनॅशनल, UK मध्ये बसले असतील किंवा असे काही पब्लिकेशन्स आहेत जे ऑलरेडी हे कंडक्ट करतात ट्रायल्स, की ज्यांची कुंडलिनी जेव्हा ॲक्टिवेट होते तेही बॅक साईडच्या पोर्शनने जर समजा ॲक्टिवेट झाली स्पायनल कॉर्डने, तर हा एक्झॅक्टली ह्या व्यक्तीच्या संदर्भामधले कुठले असे फॉर्मेशन्स असतात जे चेंज होतात बॉडीमध्ये. अच्छा. आणि हे झाले असे होतात म्हणजे देर आर लॉट ऑफ ट्रायल्स, म्हणजे इतके ट्रायल्स आहेत इंटरनॅशनल की त्यांचे पब्लिकेशन्स आहेत ऑलरेडी, ते पब्लिश झालेले आहेत ट्रायल्स. कुंडलिनी जागृत नंतरचा फरक जो झालाय तो. येस, मी हार्ट अटॅकचा व्यक्ती आहे. हा आज माझं हार्ट फंक्शनिंग इतकं सुंदर करते. हा आपण आणि हे पण डिस्कस केलं येस, पॉडकास्टमध्ये. अनाहत नाद जेव्हा तो ऐकायला येतो हा. तेव्हा हार्टबीट्स मला ऐकायला येतात. म्हणजे हा अनाहत नाद आहे. जो ओके. नाद ॲक्च्युली आपल्याला जो ऐकतोय, त्या अनाहत नादातली जी स्पंदनं आहेत ती हृदयाची स्पंदनं कानाला ऐकायला येतात. पण कानाला ऐकताना एक लक्षात ठेवा, आपण विशुद्धी चक्रवरती बोलूया म्हणजे मग तुम्हाला कळेल ते एक्झॅक्टली कसं असेल. ठीक आहे सर. जेही साधक असतील, जे साधक हा पॉडकास्ट ऐकत आहेत, ज्या लोकांच्या साधना उच्च कोटीच्या झालेल्या असतील किंवा ज्या गुरूंच्या सानिध्यातल्या झालेल्या असतील, तर मी पुन्हा एकदा त्यांनाही आवाहन करतो की तुम्ही तुमच्या गुरूंचे सानिध्यात केलेल्या साधना तुम्ही कशा केलेल्या आहेत त्यातला खूप जास्त डिफर करतं काही गोष्टी. ठीक आहे. मला साधनेतनं आलेले जे अनुभव आहेत ते मी तुम्हाला शेअर करण्यासाठी जर इथे आलेलो असेल तर ही परवानगी असते, त्याशिवाय ह्या परवानगीशिवाय मी बोलू शकत नाही. त्यामुळे मी तुम्हाला आलेले जे अनुभव आहेत, जे मला परवानगीवाले अनुभव असतील तेच मी तुम्हाला सांगू शकेल. बाकी इतर अनुभव मी तुम्हाला नाही सांगणार काही गोष्टींचे. ठीक आहे. तर विशुद्धी चक्र हा जो आहे हा स्पेसिफिकली या साऊंडपीठमध्ये आहे. हा जो पोर्शन दिसतोय तुम्हाला, हा जो दिसतोय तुम्हाला, दिस इज विशुद्धी चक्र. पण हा इथे नसताना हा मागच्या साईडला त्या मानेच्या साईडला असतो. ओके. म्हणजे हा स्पायनल कॉर्ड आहे. त्या स्पायनल कॉर्डचा जो शेवटचा जर पार्ट तुम्ही पकडला, हार्ड आहे मागे, हार्ड आहे, एंड होतं. येस, तिथे तो काय करतो ना, तिथे त्याच्या त्या सगळ्या नर्व्स आहेत. ओके. राईट. आता जर समजा आपण जर पकडलं, ह्या ज्या वेन्स आहेत, ह्या वेन्स काय करतात ना, रक्तप्रवाह पूर्णपणे आपल्या शरीराकडे वरती घेऊन जातात. ओके. राईट. मेंदूपर्यंत रक्तप्रवाह चालत असतं. शुद्ध रक्त करणं, अशुद्ध रक्त, आपल्याला हे सगळं प्रोसेस बायोलॉजिकली डॉक्टर सगळ्यांना माहितीच आहेत, त्यामुळे ह्या गोष्टीवरती आपण जास्त नाही जाऊ. पण तुम्हाला एक सांगतो की जेव्हा अननोन एनर्जी जी एक्झिस्ट करतं, जे क्वांटम फिजिक्सने सुद्धा म्हटलेलं आहे की देर इज समथिंग एक्झिस्ट, ओके, त्याला मी डिफाईन नाही करू शकत. राईट. म्हणजे ते अननोन एनर्जी आहे. आता हे सगळे लोक ऍक्सेप्ट करायला लागलेले आहेत. क्वांटम फिजिक्स जर तुम्हाला ऍक्सेप्ट करताय ह्या गोष्टी की कुठे ह्या गोष्टी एक्झिस्ट करतात, मग याचा अर्थ काहीतरी कुठला ना कुठला आहे, विषय आहे. राईट. अननोन एनर्जी आहे. मग ती अननोन एनर्जी कशी प्ले करते ऍक्च्युली त्या व्यक्तीसोबत, ती जवळ कशी येते, तर त्या जवळ येण्याचे जे कारण आहे तुम्हाला सांगतोय. हे जे रेडियल आर्टरीज म्हणतो आपण याला, एक आर्टरीज असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. ह्या आर्टरीज ज्या इथे कनेक्ट होतात, तिथे एक ब्रॅकियल आर्टरी आहे, इथे त्याला कनेक्टिंग असतं. म्हणजे जसं ह्या 2 आर्टरीज असतात ना, त्या 2 आर्टरीजचं एक आर्टरी पूर्ण एक कम्प्लीट होते. ठीक आहे. मोठी आर्टरी होते, त्याला आपण ब्रॅकियल आर्टरी म्हणतो. या ब्रॅकियल आर्टरीवरती त्याचं सेन्सेशन पहिले जाणवतात साधकाला. तर चटकन काय होतं ना की एक एनर्जी अशी पटकन इथे सेन्सेशन जाणवतं इथे. ओके. याचा अर्थ तुम्हाला त्या एनर्जीने सिम्पटम दिलेला आहे की मी एंटर झालेली आहे इथे आतमध्ये. ओके. नाव एक्झिस्ट करते ती आतमध्येच, आपल्या आतमध्येच आहे. आता असं नाही म्हणू की बाहेरून आली ती, जस्ट इनसाइडच आहे ती, पण तिथे तुम्हाला सेन्सेशन देते साधनेत.
ध्यानस्थ अवस्थेमध्ये, अच्छा, ओके. ध्यान करताना. ध्यान ओके, करताना. तर हां. ही ब्रॅकेल आर्टरी आहे. हं, आता ही ब्रॅकेल आर्टरी जेव्हा ही प्रॉपरली जाईल तर हं. तुम्हाला कळतं की तुमचा रक्तप्रवाह चालू आहे. हां, आपण ब्लड डोनेट करतो ना तेव्हा आपल्याला समजतं की ब्लड चालतोय, हां. ते फील होतं. हो. पण नॉर्मल व्यक्तीच्या साधनेमध्ये ह्या गोष्टी कळत नाही. पण हां. जो व्यक्ती साधनेत परिपक्व झालेला असेल हं, त्याला ती उष्णता जाणवते. आता ही उष्णता कशाचं वाहक आहे? हं, हा ऊर्जेच्या शक्तीचं वाहक आहे, जो शक्ती म्हणतो आपण, हं. राईट? मग शक्तीचं वाहक काय? ते उष्णतेचं प्रतीक आहे. मग उष्णता इथे जाणवेल तुम्हाला. हं. मग ही उष्णता जाणवल्यानंतर काय होते की ही कम्प्लिटली इथे येईल आणि इथे एक जगलर वेन आहे. इथे ह्या साईडला एक जगलर वेन आहे, त्याला एक्सटर्नल जगलर वेन म्हणतो आपण इथे. ओके. तर हा जो विशुद्धी चक्र असतो इथे 16 पेटल्स अध्यात्माने सांगितलेले आहेत, 16 पेटल्स. हं. आता ह्या पेटल्स काय असतात? तर एक लक्षात ठेवा, 16 पेटल्स म्हणजे 16 नाड्या असतात अच्छा. ज्या इथे ओके. कनेक्ट हां, असतात हां. या पोर्शनला. हं, आता हा रक्तप्रवाह जो येतोय, आता हा काय करतोय की म्हणजे एक्सटर्नल जगलर वेन जे आहेत हं, त्या एक मोठ्या पाईपसारख्या असतात. हं. मग त्याचे ब्रँचेस फुटतात आणि ते इथे कनेक्ट करतात प्रॉपरली. मग ते इंटरनल जगलर वेन सोबत त्या कनेक्ट करून काय करतात, त्या जॉच्या इथून त्या अशा वरती पोहोचतात. अच्छा. हा प्राणवायू आहे सागर. ओके. हा प्राणवायू आपण काय केला की साधनेमधून तो कमवलेला आहे. ती ऊर्जेने आपल्याला त्याला स्वच्छ करत करत ती वर आली. हां, कुंडलिनी हां. कुंडलिनी घाण कधी निघणार नाही वरती. ओके. या साईडला हां. शिव आणि शक्तींचं मिलन आहे या सहस्त्रार चक्रात. हे शिव आणि शक्तीचं जेव्हा मिलन होत असतं तेव्हा या पद्धतीची प्रोसेस ही सुरू होते. हं. पण ही प्रोसेस सुरू होत असताना ही जेव्हा एक्सटर्नल जगलर वेन जी आहे, हे इंटरनल जगलर वेनशिवाय जे इंटरनली ते त्याचे ब्रँचेस आहेत या इंटरनली ते आम्हाला फील होतात. आणि त्या जेव्हा फील होतात तेव्हा तो एक एअरचा जो बबल असतो ना तो इथे कुठेतरी येतो या साईडला. हं. आता इथे जर तुम्ही आतमध्ये जर तुम्ही घुसलात ना तर इथे तुम्हाला एक थायरॉइड ग्लँड आहे. अच्छा. ही थायरॉइड ग्लँडचा हा जो पोर्शन आहे आतला, तो इथे कम्प्लिटली या साईडला कुठे ना कुठे असं एक ते छोटीशी एक सूक्ष्म नलिका आहे. हं. त्याच्यामधून तो तितका मोठा जो प्राणवायू आहे ना तो पूर्णपणे इथे ब्लॉक करतो या साईडला. आणि हा ब्लॉक जेव्हा करतो तेव्हा हा पूर्णपणे असा फुगीर असा एकदम असा जड होतं. म्हणजे हं. साधना करताना सुद्धा तो साधक इतका त्रास सहन करतो की या ठिकाणी त्याला राहावं लागतं कम्प्लिटली. आणि आता एनर्जी येते कशी तुम्हाला सांगतोय. एनर्जी जेव्हा वर होते, अप होते, तेव्हा ती एका सलायवल जे सलायवा म्हणतो आपण, हां. सलायवा इथे प्रॉपर तयार होते आतमध्ये या साईडला, या पोर्शनला. तुमचा जॉ पूर्ण लॉक होतो. हं. हा जेव्हा जॉ लॉक होतो तेव्हा ती पूर्णपणे जी सलायवा आहे ती इथे पूर्ण जमा होते. आता तुम्ही त्याला गिळता नाही येणार, हं, हं. तुम्हाला ते पकडून ठेवायचं. कारण इथे ब्लॉक झालेले. हां, नाही ब्लॉक म्हणण्यापेक्षा ते तुम्ही जर आतमध्ये जर गेलात हां. तर मग तुमची ती साधना डिस्टर्ब होईल. हां. तुम्हाला पकडून ठेवायचं आहे. ओके. आता इथे पकडलं याचा अर्थ तुम्हाला सांगतोय, इथे जेव्हा सलायवा जेव्हा तुम्ही पकडून ठेवाल त्यातला एक ड्रॉप सुद्धा खाली जायला नको. हां. मग हे जेव्हा पकडून ठेवाल तेव्हा ती उष्णता जी असणारी जी इथली जी हे जे कनेक्टिंग वेन आहे, हं. हे कनेक्टिंग वेन काय करते की इथे वायूला प्रेशराइज करते, या प्राणवायूला ओके. किती खेचायला? वर न्यायला. अच्छा. हां. आपल्याला वर हां, जायचं हां, आहे, हां. खाली बरं, नाही. बरं, ठीक आहे. बरं. हां. नाव ही सलायवा जो आपला जो जमा झालेला आहे, हा सलावा एका त्या याच्यामध्ये जर इथे या मोमेंटला जर पोहोचला, म्हणजे इथून इंटरनली जर आपला इथे जर पोहोचला, तो वायू, हं. हा वायू मार्ग आहे लक्षात ठेवा. इथे वायू आहे आणि इकडे वरती आकाश आहे. ओके. आता चॅलेंजेस काय असतात की इथे सलायवा आहे, हा सलायवा त्या वायूच्या मदतीने पूर्णपणे कम्प्लिटली डिमॉलिश होऊन जातो अच्छा. आणि त्याचा वायू इथे पूर्ण तयार होतो वरती. ओके. नाव सलायवा तुमच्या तोंडात राहणार नाही. नाहीये. हां. दिस इज कॉल्ड अ योगिक प्रॅक्टिस अँड दिस इज कॉल्ड एज द रिअल एक्सपिरियन्स दॅट ॲक्च्युली आय एम टू शेअर. मग हे आता तुम्ही रोज साधना जेव्हा करता, म्हणजे जेव्हा ध्यान लावता, हे रोज चालू असतं म्हणजे असं? आवश्यक नाही आहे तुमचा रोजचा नित्यक्रम कसा आहे. आता बघ, तुला एक सिम्पल सांगतोय. आता इथे लोक का नाही पोहोचत सागर, हं. ठीक आहे. आता आपण याचे कारण घेऊया. हं. पहिले हे समजा की ते 16 पेटल्स आहेत, ह्या 16 नाड्या मी तुम्हाला सांगितल्यात. याची नावं सुद्धा आपल्या अध्यात्मामध्ये योगशास्त्रात सांगितलेली आहेत. हं. 72,000 नाड्यांचं हे पूर्ण सेंटर आहे correct. कम्प्लिटली. या 72,000 नाड्याला डिवाइड करताना चक्रांची अलाइनमेंट केलेली आहे. आता हां. चक्रांची अलाइनमेंट काय, तर चक्र नाही आहेत असे गोल गोल, हां, बरोबर. ठीक आहे. पण ते हां. फील होतात हां. आपल्याला, म्हणून त्याला आपण सायकिक एनर्जी सेंटर पण म्हणू शकतो हां. मेडिकल लँग्वेजमध्ये किंवा सायंटिफिक लँग्वेजमध्ये. आपण असं समजूया, राईट. त्यांना पण कळेल. हं. आता मूलाधार पकडा आपला. खाली मूलाधार असतो, तो स्पाईनच्या खाली असतो. मूलाधाराच्या वर असतो स्वादिष्ठान. हं. आता या मूलाधाराला 4 पेटल्स आहेत, म्हणजे 4 नाड्या कनेक्ट आहेत. ओके. वर जाशील तर स्वादिष्ठान आहे, हां. ठीक आहे. स्वादिष्ठान जनरेटर ऑर्गन्सच्या जवळ असतो. स्वादिष्ठानच्या जवळ नाभीचक्र असते वरती. आता नाभीचक्र लोक इकडे बघतात, पण तो चक्र ॲक्च्युली स्पायनल कॉर्डच्या इथे आहे, अच्छा, बॅक साईडला. बॅक साईड. ओके. तुम्हाला समोर काहीच नाही करायचं, हा क्षेत्र आहे. ओके. दिस इज युअर फील्ड फोर्स.
ओके, हा. तुम्हाला सेन्सेशन इकडे जाणवेल पण त्याचे सगळे सेंटर्स मागे आहेत अच्छा, okay. स्पायनल कॉर्डला. हम्म, मग इथे जेव्हा तो कनेक्ट करतो आपण तेव्हा आपल्याला कळतं की हा मणिपूर चक्र आहे, हम्म, हम्म. राईट. याचे सुद्धा नाड्या कनेक्ट आहेत. मग प्रत्येक नाड्या कनेक्ट करता करता आता अनाहत आहे, तर याचे तत्व सुद्धा सांगितले गेलेले आहेत. ओके. मूलाधाराचं तत्व आहे पृथ्वी, हम्म, जड आहे, म्हणजे तुम्ही हलणार नाहीत, हा, तुम्ही फिक्स आहात. करेक्ट. विचार करा, एक कुठली खूप मोठा असं एक दगड असेल, त्या दगडाला जिथपर्यंत फोर्स येणार नाही तिथपर्यंत तो हलणार नाही, हलणार नाही. हा. राईट. म्हणजे तुम्हाला एक्सटर्नल फोर्स द्यावा लागेल हम्म, त्या मूलाधार चक्राला. तर एक्सटर्नल फोर्स कोण देईल, तर याचा अर्थ की त्या साधनेतनी एकवटलेली ऊर्जा ती देऊ शकते, तितके सक्षम तुम्हाला बनावं लागेल त्या मूलाधाराला हलवायसाठी. ती एनर्जी जी 3.5 कॉइल्स जी पूर्णपणे सुप्त झालेली आहे, हा, हा. ती तिथे सुषुप्त अवस्थेत असते, ती निद्रिस्त अवस्थेत असते. तिला फक्त अप नाही करता येत, तिला जाता येत नाही वरती, हम्म. ती एनर्जी वर जाते. मग आपल्याला पुश करावं लागतं पुश करावं लागेल. साधनेतून. रॉकेट आहे समजा फॉर एक्झाम्पल, हा. आपण रॉकेटला काय करतो, बरोबर. माचीस लावतो ना, हा, याचा तेव्हाच अर्थ ते अग्नी वरती प्रज्वलित होतं. केली आपण, हम्म, एनर्जीच नाही तुमच्या ह्याच्यामध्ये, ती तुम्ही एनर्जीला फीलच करत नाहीत, कारण की तुम्ही आसक्तीमध्ये अडलेला आहात. देर आर सर्टन थिंग्स हा, स्पिरिच्युअली की तुम्हाला जिथपर्यंत स्वच्छ होणार नाहीत, विथ बॅलन्स होणार नाहीत, पाप आणि पुण्य दोन्ही इक्वल येणार नाहीत, तिथपर्यंत ती एनर्जी वर जाणार नाही. हो, हो. सिम्पल आहे. पण ठीक आहे. जेव्हा मूलाधार ऍक्टिव्हेट होतं हा. तेव्हा काय सिम्पटम्स येतात? बर्निंग सेन्सेशन येतात त्या पॉइंटला, ओके. जिथे मूलाधार असेल हा, त्या पॉइंटला खूप बर्न होतं, आणि इतकं सुंदर बर्न होतं की तो हवासा पण बर्न वाटतो. अच्छा, इट जस्ट नॉट लाईक की तुला पाईल्स की काहीतरी सिम्पटम्स आहेत, लोक इथे कन्फ्यूज होतात. ओके. सो जस्ट चेक युअर सेल्फ की स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये असणारा व्यक्ती जर समजा तामसिक आहार करतच नसेल, हा, नॉनव्हेज खात नसेल, ड्रिंक करत नसेल, हम्म, तर त्याला ते शक्य नाही. म्हणजे याचा अर्थ बर्निंग सेन्सेशन होत आहेस म्हणून आपण लगेच जाणं नाही, थोडा वेळ थांबा. हे जेव्हा बर्निंग सेन्सेशन होतील ना सागर, त्यावेळेला ॲक्च्युली समजायचं की आपल्याला काहीतरी आपल्याला जाणीव होत आहे, आणि तुमचे अडलेली कामं होणं सुरू होतात. ओके. तुम्ही स्टक आहात कुठल्या तरी गोष्टींमध्ये आणि ते इझिली व्हायला लागतात. म्हणजे मूलाधार ऍक्टिव्हेट जरी झालं, Yes. आपली अडकलेली कामं सुरळीत आरामात होतात. इझिली ओके. मूलाधारच तुम्हाला भरपूर काही देऊन जाऊ शकतं. अच्छा. इट्स अ बेसिक प्रिन्सिपल. तुमचं जे आयुष्याला तुम्ही घेऊन आलेला आहात, हा, तुम्हाला ऐश्वर पण देऊ शकतं, सगळं काही देऊ शकतं, चांगला उत्तम लेखक बनवू शकतात तुम्ही. देर आर सर्टन थिंग्स. ओके. मूलाधार हे गणपती त्याच्यामध्ये आहेत. मग याच्यामध्ये 4 आहेत नाड्या. या 4 नाड्यांची सुद्धा अक्षरं असतात. हा, आता आपण एक एक स्टेप घेऊया. विशुद्धी चक्रावरती 16 नाड्या आहेत, म्हणजे 16 पाकड्या आहेत. तर त्या 16 पाकड्या कुठल्या स्वरांनी झालेल्या आहेत? अम, आम, इम, इम, उम, उम, एम, एम, लोम, लोम. हे जे 16 संस्कृतच्या जे वर्णमाला आहेत ना, त्या इथे 16 आहेत. या 16 देवी देवता आहेत इथे. आता हे कोण ॲक्सेप्ट करेल? सायन्स ॲक्सेप्ट करेल? नाही करणार. नाही. पण स्पिरिच्युअल व्यक्ती ॲक्सेप्ट करेल की बाबा तू माझ्यासोबत आहेस. हा, 16 पेटल्स विशुद्धीच्या, ते माझा रक्तप्रवाह इथे आणतात. आता हा प्रवास इथे का थांबतो मी तुम्हाला सॉरी टू इंटरप्ट. आता ते तुम्ही मूलाधार पासून वरती येत होतात ना, आता मूलाधारचं जसं आपण सांगितलं, त्यानंतर मग हे एक एक ऍक्टिव्हेट झाल्यावर काय काय सेन्सेशन होतात ते जरा आपण कव्हर करूया का? ओके. म्हणजे ते थोडं रीलला टाकेल. येस. मूलाधार चक्र ज्या वेळेला ॲक्टिवेट झालं मी तुम्हाला सांगितलं, हा, हा. त्याच्यानंतर स्वादिष्ठान, हा. राईट. स्वादिष्ठान चक्र याच्यामध्ये जल तत्व आहे, लक्षात ठेवा, जल आहे. ओके. आता हा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्समध्ये आपल्याला मोडला जातो, म्हणून तिथे तुम्हाला त्या पार्टला जवळपास सेन्सेशन्स होतात, सेम जसे मूलाधाराला होतात. अच्छा, म्हणजे येस. व्यक्तिशः अनुभव प्रत्येकाचे वेगळे राहू शकतात. ते थंडगार पण जाणीव होऊ शकतं, पण बर्निंग सेन्सेशन जेव्हा होतात तेव्हा त्या एनर्जीज कुठे ना कुठे आपल्याला अप करण्याचा प्रयत्न करतात, लक्षात ठेवा. ओके. त्या कधी सायलेंटली थंड नाही राहणार, त्या थोडंसं उष्णता राहील. येस, मुवमेंट करणारं काहीतरी राहील. येस. मणिपूर चक्र जे आहे ते नाभी चक्र म्हणतो आपण त्याला. नाभी चक्रावरती काहीतरी गोल फिरल्यासारखं जाणवेल तुम्हाला या पॉइंटला, म्हणजे इथे नेव्हल कॉर्डला असं काहीतरी वाटेल की तुम्हाला रोटेट होत आहे. आणि रोटेट जेव्हा झालं, हा भवसागर आहे. नाव दिस इज. आता मूलाधार, स्वादिष्ठान आणि इथे, तर इथे तुम्हाला व्हायब्रेशन्स काय जाणवतात तुम्हाला सांगतोय. व्हायब्रेशन हे जाणवतात की तुम्हाला इथे हा क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज फिरतो. ओके. म्हणजे इथल्या ज्या नाड्या आहेत त्या तुम्हाला प्रॉपरली त्या सायकिक नॉट्स ज्या म्हणतो आपण त्याला एका मेडिकल लँग्वेजमध्ये, त्या नॉटला कुठेतरी त्या व्हायब्रेशन्स होतात, आणि ते व्हायब्रेशन झाले की मग पुढे जातात. मग अनाहत कम्प्लिटली थंडगार जाणीव होतं. आता हा जो मणिपूर जो चक्र आहे ना, हा तत्व कुठला आहे? अग्नी तत्व आहे, अग्नी आहे, एक लक्षात ठेवा. स्वादिष्ठान जो आहे तो जलतत्व आहे. मूलाधार जो तत्व आहे तो पृथ्वी तत्व आहे. नाव अनाहत इज वायू. इथे वायू आहे, लक्षात ठेवा. हे वायूची कम्प्लिटली आहे, त्यामुळे ते तुम्हाला थंडगार जाणीव होईल.
एकदम चिल्ड फ्रीजिंग मोमेंट असतं. तुमचा हार्ट खूप आनंद असतो. तुम्हाला अतिशय वाटेल की मी गाऊ की काय करू, नाचू बाळगू, काय करू. अनाथ चक्रामध्ये जेव्हा येतं ना तेव्हा व्यक्ती खूपच आनंदात असतो, फ्रेश असतो एकदम ऑलवेज. त्याच्या डोक्यावर काही टेन्शन नसतं. अनाथ चक्र जेव्हा ॲक्टिव्ह होतं, स्टेप बाय स्टेप ह्या फॉर्मेशन्स असतात. दिवसभर ह्या थंड लहरी आपल्या शहरामध्ये ट्रॅव्हल करतात. मग हे अनाथचं सिम्पटम झालं. अनाथ जेव्हा प्रॉपरली ॲक्टिवेट होतो तेव्हा ते हार्टबीट जे आहे ते आपल्या कानाला ऐकायला येतात. ओके. अनाहत नाद. अनाहत नाद, तो नाद आपल्याला ऐकायला येतो आणि तो पट्टप आवाज येतो. हार्टबीट्सचे आवाज येतात. स्टेथोस्कोपचा जसा आवाज येतो ना हा हा. तशा पद्धतीचा तो आवाज येऊ शकतो. इंटरनली आपल्या कानाला येस, ऐकायला येतं. तुम्हाला एखाद्या गोष्टीला मंदिरातली जशी घंटा असेल तो सुद्धा आवाज येऊ शकतो याच्यामध्ये. आता त्या मेडिकली जर समजा गोष्टींमध्ये जर विचार केला तर स्पिरिच्युअल व्यक्ती जर नसेल तर तुम्ही डॉक्टरकडे जावा, पण जर स्पिरिच्युअल जर व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला तोही नाद ऐकू शकतो. ओके. कारण की टेनिटस म्हणतात त्याला. कंटिन्युअसली जर समजा कुठली तरी गोष्ट होत आहे, ओटायटिस मीडिया म्हणून एक त्याला एक मेडिकल टर्मॉलॉजीचं नाव आहे. त्या ओटायटिस मीडियामध्ये असे कधी काही इन्फेक्शन झालेत किंवा काय झालेत तर त्यावेळेला तो एक असा आवाज येतो खूप जोराजोरामध्ये, तेव्हा तुमचे ENT डॉक्टर्स मला सांगू शकतात. पण स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये जर समजा आपण जर विचार केला तर स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये तो जो नाद असतो ना तो आपलाच नाद असतो, जो अनाहत नाद असतो, आणि तो खूप रेअरेस्ट आहे, खूप रेअरेस्ट, आणि इतका सुंदर असतो तो की माणूस अतिशय ज्ञानेश्वरीमधला अध्याय 6 वाचा तुम्हाला लक्षात येईल. ज्ञानेश्वर माऊलींचे जे अनुभव आहेत ते ज्यांनी ते कथन केलेले आहेत त्याच्यामध्ये. ओके, नाव कम टू विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्रामध्ये हा जो पार्ट आहे दिसतो हा रोटेट करतो, गर 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 फिरायला लागतो हा, आणि इतक्या स्पीडने फिरतो की ते तुम्हाला कुठे ना कुठे हा जो वायू आहे ना तर हा आकाश तत्वाकडे नेण्याचा प्रयत्न असतो. इथे आकाश तत्व आहे, दिस पार्ट इज आकाश तत्व कम्प्लिटली, हा पार्ट एवढा. म्हणून याचा अर्थ कसा आहे ना की इथून तुमची प्रमोशन होणं म्हणजे हा तुमचा मुक्तीचा प्रवास आहे. पण तुम्हाला जर समजा तुमच्या कर्मास्तू जर समजा प्रॉपर नसाल, तुम्ही स्वार्थी असाल, तुम्ही लोभी असाल, मोहात अडलेले असाल, वासनेमध्ये असाल, तुमची इथे रवानगी होत नाही. तुम्ही इथे अडकून राहता. येस, खोटे बोलतात लोक की म्हणतात मी इथे आहे. नो वे. विशुद्धी चक्राला तुम्हाला 16 डायमेन्शन्सनी क्लिअरिटी पूर्ण यावी लागेल, तेव्हाच तुमचा हा श्वास ब्रह्मरंध्रापर्यंत जाईल. आणि तुम्हाला हेही सांगतो तो ब्रह्मरंध्रातला जो छोटासा जो पेरिनियल जो एक छोटासा एक होल आहे ना त्याच्यावरती आतून असे व्हायब्रेशन्स जवळपास फोर्सफुली करत राहतात, ते रोज वर्क करतात. तो दबाव इंटरनली असतो त्या स्कलवरती. म्हणून त्या स्कलवरला जो सेरिब्रल हेमिस्फिअर म्हणतो आपण, याला 2 पार्ट्स आहेत. तर हा जो पार्ट इथला जो आहे जो कनेक्टिंग करतो तो 4 म्हणजे अशी कवटी, हा फ्रंटल लोब आहे, हे 2 लोब आहेत आणि हा एक मागचा लोब आहे, त्याला कनेक्ट करतो इथे. आणि तो श्वास तिथे तो तुम्हाला काय करतो ना की सटकन असा वर जातो, वरती जाऊन तो रोज प्रेशर क्रिएट करतो, त्याला रोज कार्य करतो. पण हे कोणाचं करेल? ज्या व्यक्तीची ती मुक्ती महाराजांनी डिसाईड केलेली असेल त्यांचंच करेल. तुम्ही लोभात अडका, तुम्ही तुमच्या ऐश्वर्यामध्ये अडका, सगळ्या गोष्टींमध्ये अडका, तिथे तुम्हाला इथून इथे जाऊ देणार नाहीत. तुम्हाला आज्ञाचक्रावरती दिसतील सगळ्या गोष्टी, क्लिअरिटी होईल, सगळं होईल, पण हा प्रवास इथपर्यंत करायला जीवघेणा प्रवास असतो. श्वास थांबतो इथे लिटरली. वेबिनार मध्ये तुम्ही शिकवता इथून सगळं कुंडलिनीचं जे पूर्ण जे टाईप्स आहेत, एक्सपिरियन्सेस असतात. काही लोक अडलेले असतात, खूप मोठे मोठे साधक आहेत. आता क्रियायोगाचे साधक मला फोन करतात, विचार करा. ओके, काय दिलं दत्तगुरूंनी मला, त्यांना एक मुद्रा काय सांगितली कोणाला तर त्यांनी इतके धन्यवाद मानले असतील की तुम्ही विचारही नाही करू शकत. पण जे त्यांना सांगतात आता त्या पद्धतीने जर सांगितलं तुम्ही तर तुम्हाला ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतोय की या 16 नाड्या आता इथे जात असताना तुम्हाला सांगतो ह्या 2 नाड्या इथे कनेक्ट होतात. दिस इज कॉल्ड हस्तजीवा आणि गांधारी. ओके, नाड्यांची नावं सुद्धा योगशास्त्रामध्ये. आलंबुषा पुषा, दिस इज 4, 1 2 3 4. लक्षात घ्या, हे 2 आहेत, हे 2 4 आहेत. म्हणजे तुमचे डोळे आणि हा कान क्लिअर केला जातो पहिल्यांदा त्या नाड्यांच्या थ्रू. म्हणजे जेव्हा आकाश तत्वाकडे जेव्हा तुम्ही वर ट्रॅव्हल करता याचा अर्थ सिंपल आहे की तुमचे डोळ्यांमध्ये तो तेज, कानांमधला तो स्वच्छ एक वारा जो असतो ना तो सुद्धा आपल्याला फील करता येतो आपण की वारा येतोय आणि वारा आज चाललेला आहे, आणि आतली जी ऊर्जा आहे ती बाहेर सुद्धा काढल्या जातात. तर तुम्ही म्हणाल की एक व्यक्ती जर समजा त्या घरात गेली आणि सुगंध आला, याचा अर्थ काय? आपल्या त्या बॉडीतल्या एका नर्व्हजनी, त्या नाडीनी तो सुगंध सुद्धा आपण क्रिएट करून दिलेला. म्हणजे इतकं सुंदर शरीर ईश्वराने बनवलेलं आहे की सुगंध सुद्धा तुम्हाला ऑटोमॅटिकली कुंडलिनी देते. ओके, तर त्याचे पूर्ण ह्या प्रोसेस क्लिअर करतात. हे 2 4 आणि हे 2 6, म्हणजे इथे सुद्धा त्या नर्व्स आहेत अवेलेबल.
आणि ह्या प्रॉपरली आहेत. आता ही चंद्रनाडी आहे, ही सूर्यनाडी, राईट, आणि हे सुषुम्ना आहे तुमची. म्हणजे चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि हे सुषुम्ना मधला जो प्रवास आहे. तर तुम्हाला इथून करेक्ट करताना आता तुम्हाला काय आहे, हा त्रिकोण तुमचा प्रूव्ह केला जातो. हा त्रिकोण आहे, हा त्रिकोण म्हणजे त्रिकोण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतील, म्हणून श्रीयंत्र आहे. अच्छा. तुम्ही श्रीयंत्राची बाह्य पूजा करताय ना, हा. ती आत पूजा असते आपल्या. ते अच्छा. सगळे त्रिकोणाचे जे एनर्जी फॉर्मेशन्स आहेत ते तुम्हाला साधनेत फील व्हायला लागतात. म्हणजे इथली जी एनर्जी आहे, आता 16 पेडल्स मधली जी आलेली एनर्जी आहे, तिला वर जायचं आहे. म्हणजे एक कार्य करते ती कुठे जाते ना, ती डायरेक्टली त्या ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचते श्वास. तिथे ती कार्य करते, म्हणजे काय, ती खोपडी तोडते ती स्लोली स्लोली. आणि इथे जर मी आता जर पकडलं तर तो लहान बाळाचा जसं कवटी असेल ना, तसं इथे आता माझं प्रेशर तो ऑलरेडी डन झालेला आहे. ओके. समजा इथून ज्या दिवशी महाराजांचा आदेश येईल की तुला श्वास सोडायचा आहे, तर ती आजीवन समाधी असते. ओके. तुम्ही तुमचा श्वास इथून सोडू शकता, हा. पण ज्या दिवशी तुम्हाला आदेश येईल त्या दिवशी. मग ते लगेच तुमच्या हातात आहे. पण नाही, माझ्या हातात कसं असेल. तुम्हाला आदेश जेव्हा येईल, आदेश म्हणजे काय होतो की जनरली हा. तुम्ही साधनेमध्ये गेलात, तुम्हाला राहण्याची इच्छा होणार नाही, कारण की तुम्ही सहस्रावरती पोहोचलेला आहात. इथे पूर्ण तंद्री हा. असते. ओके. तंद्री काय असते ना, की माणूस वेगळ्या स्थितीमध्ये असतो, काहीच नको असं त्याला हे सगळं नको हा, आहे. हा. हे मी यासाठी इथे महाराजांनी मला बोलवलेलं आहे. कोणीतरी असे साधक आहेत की त्या जहाजामध्ये बसायला तयार आहेत, आणि ज्यांना घेऊन जाण्या मोजके आहेत, गर्दी नाही. त्यांची जी तयारी करत असताना मग तुम्हाला तयारी कशी करून घ्यायची आहे, कारण की ते सुद्धा कुठलं ना कुठलं कार्य करण्यासाठी आलेले आहेत, पण त्यांची फाइंडिंग्स त्यांना होत नाही. सगळं जस्ट टू रिमाइंड यू, ते फाइंडिंग्स होत बरोबर. नसल्यामुळे तुम्ही इथे अडलेला ते आहात. मग आता एक कार्य बघा, आता ब्रह्मरंध्राचं एक कार्य चालू आहे. हा. सेकंड, आता तुम्हाला काय झालेलं आहे, इथली जी नाडी आहे, ठीक आहे, गांधारी किंवा हस्तजीवाला म्हणतात. आता हा हस्तजीव आणि गांधारी काय करतात, त्या डोळ्याला शांत करतात, आतून थंडगार जाणीव करतात. आणि इतकं सुंदर तो प्रवास असतो की इथल्या ज्या कॅपिलरीज आहेत ना, त्या कॅपिलरीज सुद्धा तुमच्या ब्लो करतात. अच्छा. मग इथला झाला प्रवास की मग काय होतं ना, तो विशुद्ध तुम्हाला ऑटोमॅटिकली सपोर्ट करायला लागतोय. आणि तुम्हाला मी सांगतोय, ती व्यक्ती जेव्हा इथून इथपर्यंत पोहोचते ना, ते फार रेअरेस्ट लोक आहेत. ते क्लिअर करणारे विशुद्धी हा रेअरेस्ट आहेत. मग विशुद्धी करतो म्हणजे काय, तर हा एक्झाम्पल मग तुम्हाला शिवजींच्या याच्यामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. हलाहल. ओके. विष आहे कंठात, नीलकंठ आहेत, कंठात विष असून तो विष काय करतात, सहन करतात, पण त्यांनी पकडून ठेवलेला आहे. आणि मग आता तो ऊर्ध्वगामी करतोय तिकडे. मग ते अमृताचा घोट घेतात. याचा अर्थ एक तुम्हाला सिंपल सांगतोय, हा जो प्रेशर आता इथे क्रिएट झालेला आहे, इथे तो स्त्राव जातो. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणतो आपण त्याला मेंदूच्या भाषेमध्ये. तो पटापट गळ्यात उतरतो खाली. ओके. थेंब 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 खाली उतरतो. आणि हा जेव्हा ड्रॉप बाय ड्रॉप ड्रॉप बाय ड्रॉप ड्रॉप बाय ड्रॉप हा जेव्हा खाली उतरतो ना सागर, तेव्हा अख्ख्या शरीरामध्ये भुकेची आवश्यकता नसते. अमृत आहे तो शेवटी. लोकांना या गोष्टी नाही आहे, कारण की त्यांना अनुभव नाही आहेत. जे काही या पद्धतीने ज्यांना ते नाही समजलं, ज्या लोकांना अर्धवट ज्ञान असतं त्या गोष्टींना, त्यांना काही स्वतःचे पण एक्सपिरियन्सेस नसतात. पण हे एक्सपिरियन्सेस जेव्हा दत्तगुरूंनी जेव्हा दिलेले आहेत साधनेतले, याचा अर्थ तो अमृत स्त्राव इथून होतो. आणि तो एक स्त्राव होत असताना तो जो वायू जेव्हा इथे पोहोचवतो ना, आकाश तत्वाला सिद्ध करत वरती पुढे जातो, आणि त्याच पॉईंटला तिथे बरोबर तो कनेक्ट करतो. आणि तिथून तो छोटा 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 ड्रॉप आहे ना, असा टप 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 तो आवाज टप पडताना कानाचा आवाज येतो. का येतोय, कारण की दोन्ही माझे क्लिअर्स केलेले. बरोबर. मग आवाज क्लिअर केला तर सटकन समजतं आपल्याला की काय आहे आतमध्ये, काय सुरू आहे. आता विचार करा, इंटरनल बॉडीचा जो सिस्टम आहे, जो सिस्टम आता जर समजा आपण जर समजा सेंचुरी पकडलेली असेल, किती योगींना माहिती असतील जुन्या. विचार करा की हार्ट फंक्शन कसं करतं. बरोबर. जे हिमालयामध्ये साधना करतायत, आता त्यांना पण भूक नाही लागत, म्हणजे ते वर्षानुवर्ष तिथे बसून साधना करतायत. त्यांच्यासोबत पण हे असं प्रोसेस होत असेल तेव्हाच त्यांना भूक लागत. आवश्यक असेल तरच होईल, कारण की प्रत्येक ठिकाणी बघा कसा निसर्गाचा नियम आहे की व्यक्तीला अन्न खाल्ल्याशिवाय ती ऊर्जा निर्माण होऊ शकत नाही ना. बरोबर आहे ना, कारण शेवटी अन्न आहे. आणि आपल्याला ते सहन करूनच त्या गोष्टी कराव्या लागतात. पण काही लोक त्या गोष्टींवरती सुद्धा सिद्धत्व प्राप्त करतात, म्हणून ते राहू शकतात. ओके, पण ते जेव्हा येईल अनुभव तेव्हा मी तुम्हाला शेअर करेल, पण सध्या तरी नाही. तुम्ही मगाशी एक पॉइंट म्हणालात, जेव्हा अनाद नाद आपल्या कानाला ऐकू येतो, त्यावेळी तुम्ही काहीतरी बोलत होतात आणि थांबलात तुम्ही. लक्षात ठेवा की अनाहत चक्रामध्ये जेव्हा तो नाद ऐकायला येतो ना, तर त्या नादावरती सुद्धा आपण ध्यान करू शकतो. तो ध्यान केल्यानंतर आपली जी कर्णपटलातली जी इंद्रिय आहेत, आतली जी साऊंड सिस्टम आहे, ती प्रॉपरली डेव्हलप होते आणि आपण दूरवरचे आवाज ऐकू शकतो. ओके.
खूप दूरवरचे आहे. म्हणजे इतक्या दूरवरचे आवाज ऐकू शकता की कोण गॉसिपिंग करते हे सुद्धा तुम्हाला कळेल. कारण ते पूर्ण इंटरनली क्लिअर झाले. येस. हा. इतकी निसर्गाने ह्युमन बॉडीमध्ये ते सिस्टममध्ये दिलेली आहे, पण हे लोक फार कमी आहेत. हे इतके सोपण आहेत. आता तुम्ही हा प्रश्न विचाराल की मग तुम्ही संसारात का असतात, मग ह्या लोकांना का नाही आहेत? अहो विचार करा की कृष्णाला आणि रामाला सुद्धा या संसारात राहून 3 पायऱ्या पार करून चौथा मोक्षप्राप्तीसाठी त्याने सुद्धा स्वतःची साधना केलेल्या आहेत ना. पण त्याने सुद्धा ते प्रत्येक पायरीवरती स्वतःला सिद्ध केलेलं आहे. 3 पायऱ्या तर त्यांनी प्रॉपरली केल्यात ना, धर्म अर्थ काम नंतर मोक्ष. स्वतः कृष्णानेच सांगितलेल्या आहे सगळ्या काही गोष्टी. त्याचा अर्थ असा नाही की प्रत्येकच ठिकाणी तुम्हाला हिमालयात जावं लागेल. कशाला? काय गरज आहे हिमालयात जाण्याची? आज मी जर जायला जर निघालो, महाराजांनी जर मला सांगितलं तर मला फटकारतील. घर कोण बघणार? बरोबर आहे. ती पायरी प्रूव्ह थोडी झालेली आहे. पण घरात राहून साधना जर होत असेल तो व्यक्ती, तर मग त्या ध्यानाला, त्या कानावरती तुम्हाला, त्या साऊंडला तुम्हाला काय करायला लागेल? तुम्हाला त्या ध्यानात आणावं लागेल. बळबळ करताय ना, चला आपण ऐकूया, लेट्स सी काय होईल. तुम्हाला इंटरनली तुम्ही इतके तल्लीन होऊन जाता त्या नादामध्ये ना, की तो नाद सुद्धा तुम्हाला ऐकायला येतो. मग इंटरनल नाद सुरू होतात. म्हणून त्या साऊंडवरती आपण ते कार्य करतो. आतला तो नाद असतो. असं आहे सागर त्याच्यातला. खूप इंटरेस्टिंग आहे. विशुद्धी चक्र जेव्हा ऍक्टिव्हेट होतं त्याची लक्षणं मी तुम्हाला सांगतोय. काही लोकांना त्याला प्रोसेसमध्ये असतील तर आज्ञाचक्र ज्या वेळेला ऍक्टिव्हेट होतं, आणि आज्ञाचक्राची मी तुम्हाला याच्या आधीच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही अभ्यास करून घ्या, तुम्हाला कळेल. तर आज्ञाचक्र ज्या व्यक्तींचं ऍक्टिव्हेट होतं, तुम्ही जर माझ्या 2 भुजांच्या वरती जर बघत असाल तर एक प्रकाश आहेत दोन्ही पण. हे पेटल्स आहेत. या 2 नाड्या आहेत. त्या 2 नाड्या आता माझ्या ॲक्च्युअल स्किनच्या कलरच्या नुसार त्या वेगळ्या दिसतील तुम्हाला माझ्या फोरहेडवरती. म्हणजे याचा अर्थ काय झाला की तो आज्ञाचक्र प्रॉपरली डेव्हलप झालेला आहे. खोटं बोलणाऱ्या लोकांना तुम्ही पकडू शकता की जे लोक म्हणतील की माझं आज्ञाचक्र प्रॉपरली डेव्हलप झालेलं असेल किंवा माझं आज्ञाचक्र ओपन आहे. जस्ट फोकस ऑन हिज फोरहेड आणि तुम्हाला काहीतरी स्किनचं टोन कलर चेंज दिसेल त्याच्यामध्ये, त्यांच्या फोरहेडवरती. तर त्याचे फॉर्मेशन्स तुम्हाला जाणवतील. पण तेवढं जर त्यांनी जर समजा तो जर प्रॉपरली जर दाखवलं तरच, अदरवाईज नाही. आज मी एवढं सरळ बोलू शकतो कारण की तो 6 डायमेन्शनचा जो प्रिझम जो महाराजांनी तयार करून दिलेला आहे तो रिपल्स करतो. अशाही लोकांनी काही पराक्रमसुद्धा गाजवलेले आहेत अननोइंगली मला, माझ्या ह्याच्यावरती गरज नसताना. त्या लोकांना सगळं ते रिपल्शन फोर्सनी ते पूर्णपणे परत जातं. कारण प्रिझम काय करतं, आलेली किरणं परत पाठवतो. तर तो जो प्रिझम ज्याच्याकडे असेल तो प्रिझम तुम्ही तोडू नाही शकत. तुम्ही प्रोटेक्टेड आहात कुठल्याही गोष्टींनी. म्हणून त्या एनर्जी 6 डायमेन्शननी ते पूर्णपणे काय करतात, त्या प्रोटेक्टेड करतात एनर्जीज त्याला. आता हे ज्या गोष्टींसाठी हे सांगणं असतं, याचा अर्थ तो असतो की अशा काही तामसिक तत्वांमधले जे लोक आहेत हे जेव्हा आज्ञाचक्रावरती काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात तर प्लीज अशा काही गोष्टी करू पण नका आणि त्या भानगडीत पडू पण नका. अदरवाईज त्याचे खूप रॉंग इम्पॅक्ट होतात. खूप पॉवरफुल एनर्जीज असतात, त्या त्रास देतात. पर्सनली व्यक्ती जे लोक ईर्ष्येमध्ये फसलेले आहेत, ज्या लोकांच्या प्रॅक्टिसेस अशा आहेत की जे फक्त पैशासाठी प्रॅक्टिस करतात. अच्छा, ओके. ज्या स्थानावरती आहेत की त्यांना असं वाटतं की हे एक इंटरनल कॉम्पिटिशन सुरू आहे, काय सुरू आहे काय नाही. असं करून काय करणार आहात तुम्ही? शेवटी दत्तगुरूंशिवाय या जगात कोणी मोठं नाही. दत्तगुरूंच्या ऊर्जेशिवाय तुम्ही कोण आहात? करेक्ट. छोटासा ड्रॉप सुद्धा नाही होत आपण. तुम्ही कुठल्या एनर्जीजला जेव्हा हे करतात त्यावेळेला हे लक्षात घ्या की तुम्ही कुणाशी ती कुठल्या ऊर्जेशी बोलत आहात. तुम्ही त्या व्यक्तीशी बोलत नाही आहात, त्या ऊर्जेशी तुम्ही संवाद करतात. म्हणून तुमच्या त्या शरीरामध्ये स्पंदनं जाणवतात, व्हायब्रेशन जाणवतात, ते आकर्षण जाणवतं तुम्हाला, वाणीवरचं ते सिद्धत्व जाणवतं सागर. म्हणून तो आज्ञाचक्र जेव्हा डेव्हलप केला जातो तर त्या आज्ञाचक्रामध्ये आपण स्वतःहून कुठल्या गोष्टी बघायच्या नसतात, व्हिज्युअलाइज करायच्या असतात. म्हणून मी ही प्रॅक्टिस करताना मला जे अपरिचित व्यक्ती दत्तगुरू म्हणून मला जे भेटलेले होते तो प्रसंग पुन्हा एकदा आठवा की त्याने मला काय सांगितलं होतं की कुठलीही आज्ञाचक्रावरती कुठली गोष्ट बघू नकोस प्रॅक्टिसमध्ये. का नको बघूस? कारण की दत्तगुरू मला काय दाखवणार आहेत याचं मला जास्त इंटरेस्ट आहे. मला काय बघायचं याच्यात मला इंटरेस्ट नाही. मी एखादं कुठलं तरी बघतोय आणि मी खूप व्हिज्युअलाइज करतोय, शेवटी मी ते आज्ञाचक्र आहेत त्याला मलिन करायचं मला नाही आहे. बरोबर आहे. मला या आज्ञाचक्रामध्ये आपोआप दर्शन होईल. मला हे दत्तगुरू जर दाखवण्याचा प्रयत्न करतील की तुला हे दाखवत आहेत, तर याचा अर्थ विशुद्धी चक्र जेव्हा ॲक्टिवेट होतं तेव्हा तुम्हाला काय दर्शन होतं ते मला सांगतोय. चंद्राचं पूर्ण दर्शन होतं. चंद्र जसा असतो पूर्ण फुल, तर फुल मूनचं दर्शन होतं. गज म्हणजे काय? हत्ती. हत्तीचे दर्शन तिथे होतं. हत्तीची पूर्ण इमेज तुम्हाला प्रॉपर स्किन टोन कलरमध्ये दिसत आहे. नंबर 2. नंबर 3 शिव, सदाशिव, ज्यांना 5 हेड्स आहेत, 5 हेड्स. आता हेच 5 हेड्स म्हणजे हेच 2, 4, 5 या नाड्या आहेत. करेक्ट. 5 हेड्स आहेत. इथे शिव सदाशिव आहेत आणि इथे शाकिनी आहे.
मग शिव सदाशिव आणि शाकिनी जेव्हा त्या पद्धतीने तुम्हाला दर्शन देतात त्यासुद्धा तुम्हाला याच्यामध्ये देतात. आणि हंसाचं दर्शन होतं नक्की. ओके. हंस जेव्हा दर्शन देईल तुम्हाला तर हंस हा ब्रह्माचा जो आहे तो वाहक आहे. हां. ब्रह्म बसून तिथे तुम्हाला दर्शन देतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला की तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये आता पुढे नेण्यात येईल. तुमची स्टेप तिथे झालीत. आता हा कर्मबंधनातून मुक्त आहे. हम्म. पण हा प्रारब्ध भोगतोय करेक्ट. की जो बनलेला आहे, ज्याच्यावरती आपण खूप डिस्कस केलेलं आहे, राईट. म्हणून बरोबर. पूर्वसंचित कर्म तुमचे बंद होतील. आगामी कर्मासाठी तुम्ही लायबल होऊ शकणार नाहीत. तुम्हाला फक्त प्रॅक्टिसेस करायच्या साधना. म्हणून तुम्ही दत्त समर्पित आहात. बरोबर आहे. तुमच्याकडे तामसिक साधना नाही, राजसिक पण नाही, पण तुम्हाला ऑल पर्पजसाठी तुम्हाला बनवलं जाईल. सत, रजस आणि तमस या तिन्ही साधनेचं जे प्रभुत्व ज्या व्यक्तींवरती असतं, ओके. मग तो तिघांनापैकी दोघांना ठीक करू शकतो. तामसिक क्रियांना पण करू शकतो, तो राजसिक क्रियांना पण करू शकतो. ओके. कारण की तो प्रिझम आहे. मग तो 3 डायमेन्शनवाला प्रिझम असेल, 6 डायमेन्शनवाला असेल, लाभ 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 पुढे. म्हणून विशुद्धी चक्रावरती येत असताना एक श्लोक आहे, तो मी तुम्हाला सांगतोय. महाराजांनी ज्या ज्या स्टेपमध्ये मला आणून ठेवले सागर, त्या प्रॉपर कनेक्टिंग डॉट्सने आणलेल्या आहेत. श्रीविद्येचे ललिता सहस्त्रनामचे व्हायब्रेशन्स शरीर जाणवतं. सौंदर्य लहरी आणलं महाराजांनी. ते कोणी लिहिलं आहे? आदिशंकराचार्यांनी लिहिलेलं आहे. कोणी सांगितलेलं आहे? थोरले महाराजांनी सांगितलेलं आहे. कुठे सांगितलेलं आहे? माणगावच्या गुहेत सांगितलेलं आहे. ओके. आवाज आला स्पंद, फक्त इतकाच आवाज आला. काय सांगण्याचा प्रयत्न करतात? खाली उतरलो आणि खाली उतरल्यानंतर जी एक आश्रम आहेत, डॉक्टर केशव रामचंद्र जोशींचं पुस्तक तुम्ही वाचा. हे एका पुजाऱ्यांनी मला सांगितलेला विषय स्वतःहून, स्पंदशास्त्राचं पुस्तक आहे. आवाज तिथे आला होता सागर. ओके. तर त्याच्यातला एक श्लोक खूप सुंदर आहे. शिवशक्त्या युक्तो यदि भवती शक्तः प्रभवितुम न चेदेवं देवो न खलु कुशलः स्पंदतुमपि. ओके. अतस्त्वामाराध्यां हरिहरविरिञ्चादिभिरपि प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृतपुण्यः प्रभवति. हा पहिला श्लोक. 100 श्लोकांची इतकी सुंदर साधना आहे. सौंदर्य लहरी हे महाराजांनी आयुष्यात आणलं. अच्छा. आणि शरीर जिथे जड आहे तिथे स्पंदन करायला लागतं, छान डोलायला लागतं. शक्ती आहे. शक्ती छानपैकी चालली आहे वर, मस्तपैकी शिवला भेटायला. आणि ती समाधी अवस्था जेव्हा प्राप्त होतो सागर, तर हा एक अनुभव शब्दात वर्णन करू शकत नाही. इतका सुंदर आहे. आणि त्याच्यात प्रत्येक गोष्ट महाराजांनी जी पाहिजे ती दिलेली आहे. कारण की शिव कसा असतो विचार करा. शिव हा जो आहे त्याच्यात जर समजा आपण शब्दांची जर फोड केली तर त्याच्यामध्ये अ आहे आणि ई आहे. अ म्हणजे काय? तर अ म्हणजे शिव आहे, महादेव आहे. पण ई म्हणजे काय? तर ई म्हणजे ही शक्ती आहे. आता ह्या ईला बाहेर काढा तर तो शी जो झालेला आहे ना तो श होईल, म्हणजे शव. म्हणजे आपण डेड बॉडी आहोत. बरोबर. कोणाशिवाय? शक्तींशिवाय. मग तुम्हाला शक्तीची उपासना कळली पाहिजे. कुठली उपासना तुम्हाला सुटेबल होईल ते सुद्धा तुम्हाला तिथीनुसार तुम्हाला समजून घ्यायला लागेल की तुम्ही कुठल्या तिथीला जन्माला आलेला आहात. ते तुमच्या मूलाधारामध्ये ज्या असतील, जो त्रिकोण आपण जे मागे सांगितलं होतं, हा त्रिकोण, या त्रिकोणामध्ये हा श्रीयंत्रामधलाच त्रिकोण आहे, जो सेंटर कोर पार्टमध्ये जिथं तो ड्रॉप आहे छोटासा. आता हा जो त्रिकोण असतो ना, तर वरचे जे त्रिकोण आहेत ते 4 आहेत, हे शिवजीकडे चालले आहेत. आणि जे खालचे जे त्रिकोण आहेत ते 5 आहेत. म्हणजे श्रीयंत्राला मी बाह्यपूजा करत असताना शरीरामध्ये जेव्हा स्पंदनं जाणवतात तर हे कुठे जाणवलेत मला? हे मूलाधारात जाणवलेत. हा स्पायनल कॉर्ड आहे. जो स्पायनल कॉर्डचा जो मूलाधाराचा हा जो बेसिक स्पाईनचा जो पार्ट आहे ना, तिथे ते व्हायब्रेशन जेव्हा जाणवले तेव्हा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लक्षात आलं की इथे तिथीच्या संदर्भात काहीतरी गोष्टी आहेत. माझी तिथी कुठली? पंचमी. मग पंचमीला कोणती देवी आहे? वल्ली वासिनी. कुठे आहे? खडकबाला स्तोत्रामध्ये. कशाचा पार्ट आहे? श्रीविद्येचा पार्ट आहे. बघा, ललिता सहस्त्रनाम, खडकमाला स्तोत्र दोन्ही आयुष्यात आले. बरोबर. कुठलीही दीक्षा घेऊ शकलो नाही कारण की ते सामर्थ्य कदाचित महाराजांनी नसेल केलं अजूनही, पण बाय गॉड ग्रेस म्हणा किंवा दत्तगुरूंचा खूप सुंदर आशीर्वाद लाभला आणि थोरले महाराजांचा लाभला म्हणून ललिता सहस्त्रनाम खूप सुंदर बोलू शकतो. म्हणजे तो श्लोक जेव्हा सुरू होतो ना सागर, श्रीमाता श्री महाराज्ञी श्रीमत् सिंहासनेश्वरी चिदग्निकुंड संभूता देवकार्य समुद्यता. म्हणजे आईचा स्तोत्र करत असताना, ललिता सहस्त्रनाम करत असताना आईची स्तुती करतोय. पण आई मला त्या कुंडलिनीच्या फॉर्ममध्ये आहे आणि इतकी सुंदर मला ती काय करते, भगवती आई मला हे करते, आशीर्वाद देत आहे की तू माझा आहेस. आणि मी माझ्या आईची आठवण केली, त्या तिथीला मी जन्माला आलोय. अच्छा.
तुमचा डेट ऑफ बर्थची तिथी का बरं ठेवलेली आहे, तुम्ही त्याच डेटला का जन्माला आलात, हा जेव्हा अभ्यास सुरू होतो ना तेव्हा तुम्हाला त्याची साधना कळते. मग त्या साधनेतून कळलं की बाळा तुझी कुंडलिनी जी विस्परर, जे आपण इंग्लिशमध्ये वर्ड आहे, कुंडलिनी विस्परर असतात पंचमी तिथीचे लोक, म्हणजे तुम्ही कुंडलिनीशी संवाद करू शकतात. हां, हां. सेकंड, ज्या लोकातनं आलेलो आहे, हा सोल ज्या लोकातनं आलेला आहे त्या सोलमधून आपली जी जर्नी झालेली आहे त्या याच्यातून ती नागमुद्रा मला सांगितलं आलेली होती साधने. मग ती नागमुद्रा मी ज्या त्या पॉईंटला केली तर विचार करा, हा हात आहे, हा पाम आहे. आता या पामामध्ये अशा असंख्य मुद्रा असतात. हा जेव्हा पाम ठेवला तेव्हा साधनातली ती मुद्रा व्हायला लागली. आणि हा जो अग्नितत्वाचा जो पार्ट आहे, मी जेव्हा या पॉईंटला ते जेव्हा कनेक्ट करतो दिसून, ठीक आहे, हा अग्नितत्व आहे आणि हा आकाश तत्व आहे, राईट. नाव हे जेव्हा कनेक्ट करेल मी याच्यामध्ये, सॉरी हे वायुतत्व आहे. अग्नी आणि वायुतत्व जेव्हा एकत्र होईल आणि हे जेव्हा लॉक होईल पोझिशन्स, आणि हा जो पोर्शन आहे हा इथे जेव्हा जाईल, हा क्रॉस सिम्बॉलिझम होईल. नाव ही जी 4 बोट आहेत याला पूर्ण प्रॉपरली कनेक्ट केलं की हा नागमुद्रा येईल. ओके. आणि ह्या नागमुद्रेतला बघा की तो तिसरा जो बोट आहे, मधला जो बोट आहे, हा आकाश तत्वाचा बोट आहे. दिस इज. आता हे जेव्हा तुम्ही साऊंड पिटला इथे लावलात आणि इथे लावल्याबरोबर तुमचं आकाश तत्व जे आहे ते ॲटोमॅटिकली काय होतं, क्लिअर होणं सुरू होतं. म्हणजे इथे आकाश तत्वाची काय कॅपिलरीज आहेत, इथे छोट्या 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 कॅपिलरीज आहेत, त्या वेल्सला कनेक्ट करतात आणि बरोबर प्राणवायू तुम्हाला इथे घेऊन जातो. ह्या सगळ्या साधना दत्तगुरूंनी दिलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मला शिकण्याचा पण इंटरेस्ट आहे आणि मला खात्री आहे जे आपले प्रेक्षक आता पॉडकास्ट पाहत आहेत त्यांनाही इंटरेस्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी शिकण्याचा. तुम्ही जसं म्हणालात की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वेबिनारमध्ये पण शिकवता. येस. तर वेबिनार म्हणजे महिन्यातून एक होतो की कसं, त्याच्याबद्दल थोडं सांगा. बघा, मला जे प्रॅक्टिसेसमध्ये महाराजांनी आणलं तितकं सोपं नाही. वेबिनार करून कोणाची काही कुंडलिनी राईज होत नाही, तुम्हाला सांगतोय. नंबर 1 हे थोतांड आहे सगळं, की तुम्ही तुमची एक व्यक्ती कुंडलिनी करू शकता. हा बाजार आहे, बरोबर. या बाजारात फसायचं पण नाही. वेबिनारमध्ये ॲक्च्युअल ज्ञान असतं, ते ज्ञान तुम्हाला तुमच्या संदर्भातल्या साधनेतलं असतं, की जे तुम्हाला साधना तुम्हाला बनवायची, तुम्हाला सक्षम बनवायसाठी. मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी नाही आलेलो आहे. बरोबर आहे. मी तुम्हाला साधक म्हणून तुम्हाला जर तयार करून द्यायचं जर असेल समजा, तर त्या साधनेतला तुम्हाला एक प्लॅटफॉर्म कसा तयार होतो या संदर्भातला तो एक विषय आहे. जे बेसिक गोष्टी असतात, Yes. जे सुरुवात जशी होते. बिलकुल. कारण की बाजार मांडले लोकांनी की असं होतं तसं होतं, मला शक्तिपात झालेला, करणार काय तुम्ही? करा विशुद्धी क्लिअर, बघा त्रास काय होतो. बरोबर. बघा त्या थ्रोटमध्ये जेव्हा तुमचा श्वास अडकतो ना तेव्हा तुम्ही मृत्यूच्या विळख्यात असता. मृत्यू कधी होऊ शकतो. अच्छा. कारण श्वास तुमचा अडकला ना, अडकला श्वास, काहीतरी अडकलं आहे, खूप जोरात तुम्हाला कफ येईल, स्फुटम निघेल, राईट, रक्तांच्या उलट्या होतात, हे सगळं सहन करायला हा देह आहे. हे सगळं करत 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 आलेलं. तर वेबिनारमध्ये मी जे सांगतोय ते त्यांना आम्ही साधना त्यांच्या तिथीनुसार कुठल्या साधना त्यांनी करायला पाहिजेत ते मी त्यांना सांगतो. कारण बरोबर बघून तुम्ही सांगा. येस, कारण की 15च्या 15 ही तिथी जवळपास ज्या होतात शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात, टोटल 30 तिथी आहेत. त्या 30 तिथीनुसार तुमचा स्वभाव कसा आहे, त्या स्वभावानुसार तुम्हाला कुठल्या साधना डेव्हलप होतील आणि तुम्हाला कुठल्या ईश्वराची उपासना जेव्हा तुम्ही करता त्या उपासना करताना तुम्हाला कुठल्या प्रॉपरली त्या होतील, याचंच आपण गांभीर्याने तो वेबिनार घेत असतो. याच्यात माझ्याकडनं दत्तगुरू दर गुरुवारला दत्तपुराणावरती तत्व आणि विवेचन जे असतं ते आम्ही घेत असतो. ज्याच्यात पूर्णपणे कार्तवीर्य अर्जुन, जो म्हणतो आपण सहस्त्रबाहू जो अर्जुन होता, तर त्या कार्तवीर्य अर्जुनाच्या संदर्भातले कॉन्सेप्ट्स आम्ही घेतो साधनेतले. महाराजांनी जे जे शिष्य घेतलेले आहेत, दत्तगुरूंना काय नाही आवडत याचा विषय मी जास्तीत जास्त फोकस करतो. काय आवडतं त्याचा विषय नाही घेत. हे जे आहे म्हणजे ग्रुप जॉईन केला व्हॉट्सअपचा, तर येस, लिंक आहे व्हॉट्सअपला, तुम्ही जॉईन करू शकता. मी मेन्शन करतो. त्याच्यामध्ये एव्हरी थर्सडेला आम्ही दर गुरुवारला आम्ही हां. प्रयत्न करतो की जो काही महाराजांनी दिलेले जे काही विषय असतील ते दत्तपुराणाच्या माध्यमातून त्या गोष्टी आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. ज्याच्यामध्ये ज्या गोष्टी साधक म्हणून आम्ही जे येतोय, आता काही गोष्टी अशा आहेत की जिथे थोरले महाराजांचे चातुर्मास झालेले आहेत, त्या चातुर्मासांमध्ये असे काही चातुर्मास आहेत ज्या चातुर्मासाला इथे जाण्याचा योग आला, पण तिथे जेव्हा काही गोष्टींची जेव्हा खूप जाणीव होते की इथे ऊर्जा आहेत अवेलेबल. एक तुम्हाला सिम्पल सांगतोय की 1909 साली पवणी नावाच्या ठिकाणी, जिल्हा भंडारा, नागपूरपासून 75 किलोमीटर लांब आहे, इथे महाराजांनी चातुर्मास केलेला आहे. आणि तो तुम्ही जर चातुर्मास अभ्यास केलात तर तुम्हाला त्या चातुर्मासामध्ये एक साथीचा रोग सापडेल जो प्लेग होता. ओके. त्या प्लेगमध्ये असंख्य लोक मृत्युमुखी पडायचे आधी, पण त्या महाराज जिथे थांबलेले होते, थोरले महाराज स्वतः, तिथे एकही लोक मृत्युमुखी पडलेला नाही.
विचार करा. हम्म. म्हणजे दत्तगुरू स्वतः तिथे अवेलेबल होते की हा. जिथेपर्यंत तू आहेस तिथपर्यंत या गोष्टी इथे अवेलेबल होणार नाही. म्हणजे असा अर्थ बरोबर. काय, ते जिथे जातील ते दत्तगुरूंची ऊर्जा आहे. हम्म. ठीक आहे. तर त्या मंदिरामध्ये आम्ही ह्या दत्तपुराणाच्या जेव्हापासून आम्ही जे सिरीज चालू केली किंवा आम्ही जे बोलतोय किंवा जे काही होतंय, तर त्याच्यामधून आम्ही बऱ्याच ठिकाणी लोकांची मदत येतात किंवा लोक स्वतःहून करतात काही काही ठिकाणी. तर पवनीसारख्या ठिकाणी मी सरळ अर्थाने जितकी मदत होऊ शकेल, जेवढं आपलं धर्मार्थ काम मोक्षाच्या या पायऱ्या ज्या महाराजांनी सांगितल्या आणि जेवढं काही अर्थार्जन होत आहे, त्या अर्थार्जनातून ज्या काही गोष्टी डेव्हलप करण्याचा प्रयत्न होत आहे तिथे होत आहे. पण खूप सरळ हाताने नाही करत. माझंही काही आहे, पण जेवढं काही आपण करू शकतो तेवढं करतो आहे. हम्म. आणि इतक्या सुंदर पेंटिंग्स माझे जे काही सहकारी आहेत ते आम्ही तयार करतो आहे. महाराजांच्या चातुर्मासांबद्दलच्या पेंटिंग्स आम्ही लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो की महाराजांनी काय काय केलेलं आहे, त्यांची ग्रंथसंपदा कशी आहे, तुम्ही कुठले ग्रंथ वाचायला पाहिजेत दत्तगुरूंचे जे महाराजांनी लिहिलेले आहेत. दत्तपुराण आहेत, तुम्हाला दत्त महात्म्य आहे, दत्तलीलामृतासार आहेत, खूप सारे आहेत महाराजांचं जे काय आहेत. तर हे सगळं ग्रंथसंपदाचे पोस्टर्स देणं, त्यांना डिजिटलाइज कुठेतरी आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. सागर छोटीशी सेवा आहे, हा, ते महाराज करून घेतात. पण माझ्या गुरूंचं कार्य जर समजा तुम्हाला कळलं तर तुम्ही खरंच महाराजांची पोथी एकदा वाचा, महाराजांचं चरित्र वाचा, महाराज तेव्हा तुम्हाला कळतील. पण त्या दत्तपुराणाच्या विवेचनामध्ये जो काही हा आत्म्याचा प्रवास जो तुम्ही बघतोय, राईट फ्रॉम कृतयुगापासून सुरू आहे, तो कृतयुगापासून जो सुरू झालेला प्रवास तो आत्तापर्यंत सुरू आहे. तर हा प्रवास कसा आहे, काय आहे, दत्तगुरू कसे आहेत, दत्तगुरूंची तत्त्व कसे असतात आणि साधना दत्तगुरूंना कशा आवडतात, यासुद्धा गोष्टींचं आपण ते विवेचन करतो. तासाचं फक्त आम्ही शेड्यूल घेतो. पण जे पेड वेबिनार असतात त्याच्यामध्ये आम्ही फक्त साधनेचा विषय घेतो, असा विषय असतो. चालेल. मी तुमचा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करतो. चालेल. म्हणजे ज्यांनाही वेबिनार थ्रू ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्यात ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील. आणि खूप खूप धन्यवाद दादा. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून इतक्या महिन्यांनी. खूप मला पण रिफ्रेशिंग वाटतंय. आणि लवकरच आपण भेटू एक नवीन पॉडकास्ट बरोबर. थँक्यू सागर. खूप Thank खूप you. आभारी आहे सर्वांचा आणि तुमच्या सर्वांचे शुभाशीर्वाद मला मिळत बस हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद.